आज रोटरी क्लब ऑफ कर्जत आणि दादा पाटील महाविद्यालय कर्जत यांच्या संयुक्त विद्यमाने कर्मवीर व्याख्यानमालेमध्ये व्याख्यान देण्यासाठी मला बोलवलं। त्याबद्दल मी सर्वप्रथम रोटरी क्लब ऑफ कर्जत आणि दादा पाटील विद्यालयाचे अतिशय नावाजलेले प्राचार्य डॉक्टर नगरकर सर, राऊत सर, प्राचार्य राऊत सर यांचं सर्वप्रथम मी आभार मानतो। आजच्या कार्यक्रमासाठी आज इथं उपस्थित असलेले रोटरी क्लबचे अध्यक्ष डॉक्टर काळदत्ते सर, त्याचबरोबर शाहबाज आतार सर सचिव, प्राचार्य राजकुमार चौरे सर, रोटरीचे जे सदस्य आहेत तोडमल सर, मेत्रे सर, डोरकरी सर, अक्षय राऊत, सचिन गोरे, राहुल खराडे, ओंकार तोटे, रवींद्र जगदाळे, उपमन्यू शिंदे, अशोक राऊत, नितीन देशमुख, प्राचार्य सुधीर सर, त्याचबरोबर इथं सर्व बरीच बाहेरची प्राचार्य मंडळी आलेली आहे। त्याचबरोबर जमलेले सर्व या कॉलेजचे उपप्राचार्य ज्यांनी प्रस्तावित केलं, यादव सर, इथं उपस्थित असलेल्या प्राध्यापिका, प्राध्यापक, सर्व मान्यवर आणि जमलेल्या माझ्या सर्व विद्यार्थी मित्र आणि मैत्रिणींनो, मैत्रिणी कमी दिसतात, मित्र जास्त दिसतात। बरे आहेत का मैत्रिणी? ओके ओके ओके, थँक्यू। हाऊ आर यू? फाईन, ओके। विद्यार्थी मित्रांनो, आजची जी व्याख्यानमाला आहे ती कर्मवीर, पद्मभूषण कर्मवीर भाऊराव अण्णा पाटील यांच्या जयंती निमित्त सुरू केलेली आहे। आणि म्हणून मी आत्ताच आलो, मला सरांनी सांगितलं की इथं काय काय उपक्रम राबवले जातात, कर्मवीरांची माहिती ए टू झेड तुम्हाला कशी पोहोचता येईल सांगितलं जाते, सांगितलं। आत्ताच पाठीमागे चाललो होतं ते, आणि खूपच चांगले उपक्रम। त्यामुळे मी एक 2 मिनिटांमध्ये कर्मवीरांबद्दल माझ्या भावना, माझी वंदना त्यांना मी अर्पण करू इच्छितो की वयाच्या 6व्या वर्षी, म्हणजे अकॅडमिक एज्युकेशन ओनली 6वी शिकलेले कर्मवीर लग्न झाल्यानंतर वडिलांनी तू काही कामाचा आहे, बेकामाचा आहे म्हणून हाकलून दिलेलं, पण स्वतःचा राग आला आणि त्या रागाच्या भरात करिअर करण्यासाठी, काहीतरी करण्यासाठी बाहेर पडले। काय काय केलं तुम्हाला माहित आहे, बरोबर आहे। पण 1919 साली फक्त 4 विद्यार्थ्यांना धरून ज्या रयत शिक्षण संस्थेची स्थापना केली, आज ती संस्था आशिया खंडातली नंबर 1 ची संस्था आहे। आणि 4 विद्यार्थ्यांचे मोर दॅन 4.5 लाख, 4.5 लाखापेक्षा जास्त विद्यार्थी सगळ्या फॅकल्टीज मध्ये शिक्षण घेत आहेत। खऱ्या अर्थाने कमवा आणि शिका हा जो गुरुमंत्र आहे, म्हणजे मला जो आवडला त्यांचा सगळ्यात जास्त तो हा मंत्र आहे, कमवा आणि शिका। तर हा मंत्र ज्यांनी दिला, शिक्षण हेच कर्म आहे आणि समाजसेवा हाच धर्म आहे, हे ज्यांनी शिकवलं ते कर्मवीर अण्णा म्हणजे यांच्या प्रती मी वंदन करतो। त्यांना मी माझ्या भावना व्यक्त करतो। त्यांना श्रद्धांजली म्हणण्यापेक्षा की खऱ्या अर्थाने त्यांच्यासाठी मी माझ्या भावना प्रगट करतो आणि मी माझ्या विषयाकडे, मला जे बोलायचं आहे त्याच्याकडे वळतो। विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यापैकी किती मुलांना, कारण सर म्हटले की थोडे जरा प्रश्नोत्तरपैकी इंटरॅक्शन करा, वेळ जाईल, पण आता बघू, प्रयत्न करू। थोडं 11 वाजून 10 मिनिटं झाले तर तुमचा पिरियड संपला की कोणीतरी वर बोट करा, कारण मी मराठवाड्यातला आहे त्यामुळे आम्हाला वेळ काळ कळत नाही। चुकलं तर काही सांभाळून घ्या अशीच विनंती आहे। राऊत सर, नगरकर सर आणि ही सगळी मोठमोठी मान्यवर येतं मंडळी इथं। म्हणून मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचे की तुमच्यापैकी किती जणांना असं वाटतं की मी खूप श्रीमंत व्हावं? वर हात करा। खूप श्रीमंत व्हावं असं वाटतं का कुणाला? वाटतंय? 2-5% वाटते, ओके। श्रीमंत सोडून देऊ, तुमच्यापैकी किती लोकांना असं वाटतं की मी जीवनात यशस्वी व्हावं, सक्सेस व्हावं असं कुणाला वाटतंय? वा, 95% विद्यार्थ्यांना वाटते सक्सेस व्हावं, ओके, चांगलंय। श्रीमंत नाही पण सक्सेस व्हायचे, ओके। मला एक आणखी प्रश्न विचारायचे की तुमच्यापैकी किती लोक बूम मध्ये विमानात बसलेत? वर हात करा। 1
2 3 ओके 3 नशिबान आहेत खूप, कारण यांच्या फोर फादर्सनी काहीतरी कमवून ठेवले म्हणून ते विमानात बसले. आता पुढचा प्रश्न माझा असा आहे की तुमच्यापैकी किती लोकांना वाटतं की आपण विमानात बसावं? ओके, अर्ध्या मुलांना वाटतं बसावं, अर्धे मुलं म्हणतो ना पोगळ केलं बाकीची पडलं तर त्याच्यापेक्षा न बसलेलं बरं. तुम्हाला एक सांगू का, यशस्वी सगळ्यांना व्हायचंय ना, यशस्वी जर तुम्हाला व्हायचं असेल सगळ्यांना, तर तुम्हाला म्हणजे तुमचा जो गोल आहे तो म्हणजे मोठा करावा वगैरे. असं म्हणतात की नॉट फेल्युअर बट लो एम इज ए क्राईम. फेल होणं हा गुन्हा नाही, पण छोटं उद्दिष्ट ठेवणं हा गुन्हा आहे. आणि म्हणून विमानात बसायला वाटलं, बसलं होईल का नाही नंतरच बघू आपण ते, पण वाटणं गरजेचं आहे का नाही? त्यामुळे आता मला सांगा की तुमच्यापैकी किती लोकांना चंद्रावर जावं वाटतं? कोणाला वाटत नाही, वर मुलींना खूप वाटतंय. कल्पना चावलांच्या त्या कोण येतात, भगिनी येतात त्या, बरोबर आहे की नाही? जिजाऊचे लेखी आहेत त्या, बरोबर, आईला येतात म्हणजे बाईचे काय येतात या लेखी आहेत त्या. पण तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचे जर वंशज असताल, बाबासाहेब आंबेडकरांचे वंशज असताल, तर तुम्ही सुद्धा मोठं उद्दिष्ट ठेवलं पाहिजे. माझा एक प्रश्न आहे पुढचा तुम्हाला की प्रत्येक बीज म्हणजे सीड, प्रत्येक बीजाचं झाड होऊ शकतं का नाही? होऊ शकतं का नाही? ओके, पण प्रत्येक बीजाचं झाड होतच का नाही? बरोबर. तसं जीवनात जन्माला आलेला प्रत्येक व्यक्ती हा जीवनात यशस्वी होऊ शकतो का नाही? जोरात बोला ना. हो, पण प्रत्येक व्यक्तीच यशस्वी होतो का नाही? काय कारण असतील त्याला? काहीतरी कारण असतील ना, बरोबर आहे का नाही? म्हणून असं म्हणतात की लॉ ऑफ कॉज अँड इफेक्ट, कारण आणि परिणामाचा कायदा हा लॉचा विषय नाहीये, यशस्वीतेचा आहे. की आपण काय करतो की कारणावर बोट ठेवतो की काय नाही मिळालं, ते असं घडलं, तसं घडलं, याच्यामुळं त्याच्यामुळं. लक्षात घ्या, कारण नाही पण परिणाम जर बोल किंवा याचा परिणाम काय होणार आहे, मला जीवनात अल्टिमेटली काय अचीव करायचं हे जर तुम्हाला कळलं तर तुम्ही जीवनात यशस्वी होऊ शकता. आणि म्हणून जीवनात यशस्वी न होण्यासाठी काय काय कारण येतं याच्याबद्दल 2-4 कारणाबद्दल मी थोडीशी चर्चा करणार आहे. पहिलं कारण आहे की मला असं वाटतं की आमच्या मराठी माणसाची, महाराष्ट्रीयन माणसाची मानसिकता, माइंडसेट, माइंड गेम, माइंड पॉवर आणि माइंड गेम काय आहे हे तुम्हाला जर कळालं तर निश्चित तुम्ही तुमची आजची जी तुमची अँबिशन आहे ती नक्कीच तुम्ही मोठे होता, वाढवता. पहिली गोष्ट की तुम्हाला हे माहिती आहे की म्हणजे एक छोटीशी गोष्ट सांगतो, खरी आहे ती. एक तरुण मुलगा होता 20-25 वर्षाचा आणि दुर्दैवाने त्याच्याकडनं एक मर्डर झाला, खून झाला आणि त्यामुळे कोर्टामधून त्याला फाशीची शिक्षा सुनावली गेली. फाशीची शिक्षा सुनावल्यावरती 8 दिवसांनी फाशी देणार होते म्हणून 4 लोक म्हणजे एक तो जेलर, दुसरा डॉक्टर, तिसरा जज आणि एक सायंटिस्ट, हे 4 जण त्याला भेटायला गेले आणि त्याला म्हणले बेटा 8 दिवसांनी तुला फाशी द्यायची, हे फायनल झालेले या तारखेला द्यायचे. तर फाशी देण्याचा प्रकार तुला माहित असेल नाही का? आम्ही सांगतो की काय, गळ्याला फास लावतात, खाली एक स्टूल ठेवतात, नंतर तो ओढून घेतात आणि मग हातपाय असे हलून 7-8 मिनिटात तडफडून माणूस मरतो. ही प्रोसिजर आहे. पण आम्ही एक वेगळा प्रयोग करू इच्छितोय. असा प्रयोग करू इच्छितोय की त्याऐवजी एक कोब्रा नावाचा जातीचा साप आणायचा आणि त्या सापाने जर डंख मारला तर 7-8 मिनिटाऐवजी 20-30 सेकंदात तू मरून जाशील, कारण तो इतका पॉइंट आहे त्याला, बरोबर आहे ना? मग या दोघांपैकी तुला कुठलं मरण स्वीकारायचंय, ऍक्सेप्ट करायचंय? त्याने थोडा विचार करून सांगितलं की 7-8 मिनिटं तडफडून मरण्यापेक्षा 20 सेकंदात मरायचं तर आहेच नाही ते. मग त्याने सांगितलं की मला तुम्ही तो साप चावून आम्हाला ते द्या. ठीक आहे, काय हरकत नाही. ठरलं. 8 दिवसांनी त्याला त्याचा मृत्यू येणार होता, फाशी देणार होते. 8 दिवस तो 24 तास तोच विचार करत होता आता की मी मरणार आहे. 8व्या दिवशी परत हे 4 लोक आले, जेलर, डॉक्टर, जज आणि सायंटिस्ट. प्रयोग करायचा होता वेगळा. आले, तो समोर बसला होता समोर आणि एक 50 फुटावर 100 फुटावरती ते म्हणे आर यू रेडी, तू तयार आहेस का मरायला? तर म्हणलं हो तयार आहे. यांच्याबरोबर एक त्यांनी गारुडी आणला होता, त्याच्या हातात एक कोब्रा जातीचा साप होता काय, आणि तो
पाहत होता, त्यांनी पाहिलं की सापही सगळं आहे तिथं. ओके म्हणल्यानंतर मी तयार आहे बरं तिथं. मग तो गारुडी साप घेऊन 10 फुटावर आला. परत एकदा त्याला विचारलं की तू तयार आहेस का? तो हो म्हटला. मग प्रोटोकॉल प्रमाणे त्याच्या काय चेहऱ्यावरती ते काळा कपडा घालावा लागतो ना, काळा कपडा घातला. आता त्याला काही दिसत नव्हतं. तेवढ्यात तो गारुडी सापावाला मागे गेला. दुसरा एक माणूस पुढे गेला ज्याच्या हातात एक टाचणी होती, सुई होती, आणि त्यांनी त्याच्या हाताला 2दा जोरात टच केलं आणि तो निघून गेला. आणि परिणाम असा झाला की तो 20 सेकंदात तो मुलगा म्हणजे तो तरुण मरून गेला. इथपर्यंत ठीक आहे. पण जेव्हा त्याचं पीएम केलं गेलं, पोस्टमॉर्टम केलं गेलं, तेव्हा त्याच्या शरीरामध्ये कोब्रा जातीच्या सापाचं विष निघालं. काय निघालं? आणि हे विज्ञानाने प्रूव्ह केलेलं आहे. हा मनावर झालेला परिणाम काय होऊ शकतो लक्षात आलं का? आणि म्हणून हा माइंड, मानसिकता, तुमची मानसिकता कशी आहे याच्यावरती तुमचं यश अवलंबून आहे. आता हे थोडं कॉन्ट्रास्ट एक्झाम्पल होतं. आता थोडं मी सांगतो. मला एक विचारायचं की महाराष्ट्र राज्य भारतामध्ये कितव्या नंबरवर आहे? पटपट सांगा. आर्थिक म्हणजे सामाजिक, आर्थिक, बॉलिवूड मध्ये सगळ्या क्षेत्रामध्ये महाराष्ट्राचा नंबर कितवा आहे? किती? नंबर 1 आहे. नंबर 1चं राज्य महाराष्ट्रामध्ये कोणतं आहे तर देशामध्ये तर महाराष्ट्र आहे. आर यू ऍग्री विथ मी? ओके, वी आर प्राऊड ऑफ. आम्हाला अभिमान वाटतो की ज्या राज्यामध्ये आम्ही राहतो ते देशातलं 1 नंबरचं राज्य आहे. आता मला पुढचा प्रश्न आहे की आपण जर गुजरातमध्ये गेलो तर गुजरातमध्ये सगळ्यात जास्त श्रीमंत लोक तिथं काय आपले मराठी माणसं जात असतील ना, तर गुजराती आहेत का मराठी येतं गुजरातमध्ये? पटपट उत्तर द्या. गुजराती. पंजाबमध्ये गेलं तर पंजाबी आहेत का मराठी येतं? पंजाबी. राजस्थानमध्ये गेलं तर मारवाडी आहेत का मराठी येतं? मारवाडी. बरोबर आहे ना? केरळमध्ये गेलं तर केरळी आहेत का मराठी येतं? बरोबर आहे ना? मग हे जर त्या त्या राज्यामध्ये तो समाज श्रीमंत आहे तर महाराष्ट्रामध्ये मराठी माणूस राहतो, बाकी सगळेच राहतात. कोण श्रीमंत असायला पाहिजे? मराठी माणूस असायला पाहिजे ना? बरोबर आहे ना? मग आहे का? नाही. का नाहीये त्याच्याबद्दल थोडं बोलू आपण. काय? कारण आज महाराष्ट्रामध्ये 60% श्रीमंत लोक ह्या 4 कम्युनिटीचे, मारवाडी, गुजराती, श्रीमंत म्हणजे पंजाबी, काय म्हटलं मी, आणि बहुजन समाज जो आहे, मराठी ज्यांना म्हणतात, मराठी म्हणजे फक्त मराठा नव्हे, मराठी बोलणारे म्हणजे मराठी. तर 40% मध्ये फक्त ही बाकी सगळे येतं आणि 60% मध्ये फक्त हे 4 कम्युनिटी येतं, मारवाडी, गुजराती, सिंधी आणि पंजाबी. हे काय येतं म्हणजे त्यांना काय, जेव्हा आपल्याला स्वातंत्र्य मिळालं 47 साली तर आपण 70% मध्ये महाराष्ट्रीयन माणसं इथं श्रीमंत होते आणि आता ते 35% वर आले. का येतं तर ही मराठी माणसाची मानसिकता. म्हणजे का मानसिकता आहे? कारण आमच्यावर संस्कार झाले तर साधू संतांचे वगैरे. एका संताचा छोटासा दाखला देतो, चुकी गैरसमजणी उलटा अर्थ घेऊ नका. तुकाराम महाराज मोठे संत होऊन गेले ना. आमची काय मानसिकता आहे? तुकाराम महाराजांनी एका ठिकाणी लिहून ठेवले काय की ठेविले अनंती तैसेची राहावे, चित्त असू द्यावे समाधानी, जसं ठेवलं तसं राहा, अर्धी मिळती त्यात समाधान माना, अख्खीच्या मागे लागू नका, नाही तर बाबा जातील आणि दशम्या पण. असं नाही, आम्ही काहीतरी केलं असतं. पण तुकाराम महाराज मोठे की तुम्ही मोठे हो, ते मोठे. मग त्यांनी काय सांगितलं? जसं ठेवलं तसं राहा. आणि तुम्ही म्हणता उद्योजक बना, काय पैसे कमवा, विमानात बुम मध्ये बसा, यू त्यू 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 काय. नाही, पण तुकाराम महाराजांनी त्याच अभंगात पुढे असं म्हटलंय की जोडून या धन उत्तम व्यवहारे असावे विचारे. असं काही सांगितलं का नाही? धनाबद्दल जोडून उत्तम व्यवहार पण करा. हो सांगितलंय, पण ते आमच्यासाठी नाही. मग ते कोणासाठी आहे? या 4 कम्युनिटीसाठी, मारवाडी, गुजराती, सिंधी, पंजाबी यांच्यासाठी. आणि आमच्यासाठी काय? आमच्यासाठी ठेवली अनंते. असं जर राहिलं तर कधी तुम्ही मोठे होणार? तुम्हाला कसे स्वप्न पडणार? असे स्वप्न पडणार नाहीत. आणि ही सगळी जबाबदारी आहे की ते तरुणांवर येते, युवकांवर येते. आज आपला देश जगात आपल्याला जर पुढे जायचं असेल तर तुमच्यावर अवलंबून येतो. म्हणजे 28% 28% युथ जे आज जगामध्ये कार्यरत येते त्यामध्ये 1 नंबर आपला आहे जगामध्ये तिथं. आणि म्हणून तरुणांनी काय शिकलं पाहिजे? तुम्ही काय शिकताय? म्हणजे तुम्ही जर पाहिलं असेल, तुम्हाला थोडंफार कळत असेल, इकडं तिकडं म्हणजे उघडा डोळे बघा. नाही तर आज जे बिहार आणि यूपी एकेकाळी हे मागासलेले राज्य होते, पण आज सगळ्या IAS, IPS म्हणजे IFS, UPSC मध्ये, बँकेमध्ये, रेल्वेमध्ये, ST मध्ये 70% रिक्रुटमेंट फक्त या 2 राज्यातून होती.
शिकत असतील, मला IAS व्हायचंय, बाकी काय व्हायचं नाही, मला IPS व्हायचंय, त्यांचा गोल ठरलेला आहे तो, बरोबर आहे की नाही, म्हणून ते शिक्षण जातात. हरियाणामधले मुलं काय शिकतात? रेसलिंग शिकतात. ऑलिम्पिक मध्ये, एशियन गेम्स म्हणजे स्पोर्ट्स मध्ये ते करिअर करायला मागे राहत नाही. तुम्ही फोगट वगैरे पाहिलं, ऐकलं असेल ना, मुली सुद्धा ऑलिम्पिक मध्ये गेलेल्या आहेत, मुली सुद्धा. मग ते त्यांचं टार्गेट ते. पंजाब मधली मुलं काय शिकतात? ते एअरफोर्स मध्ये, नेव्ही मध्ये, डिफेन्स मध्ये, मिलिटरी मध्ये भरती होतात, पण ते सोल्जर म्हणून नाही, ते ऑफिसर म्हणून. ऑफिसर त्याच्या पुढच्या केडरला ते जातात. तिथे जे काही शिपाई बिपाई असतात ते आमचे आहेत ना शेजारी पाजारी महाराष्ट्रातले. मला भरती व्हायची, पोलीस भरती नाही तर मिलिटरी भरती. तुम्हाला कधी वाटतं का मला कॅप्टन म्हणून व्हायचं वगैरे? फार कमी लोकांना वाटतं, कारण यांची झेप म्हणजे कशी कमी ती. आणि म्हणून म्हणजे पंजाबचे मुलं काय शिकतात ते झाल्यावरती राजस्थानचे मुलं म्हणजे गुजरातचे मुलं काय शिकतात? कॉमर्स शिकतात. काय करतात? BCom होता, MCom होता, CA होता, CS होता, मोठे उद्योग टाकतात आणि खूप 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 श्रीमंत होता. हे झालं मागच्या बाकीच्या राज्याचं. आमच्या महाराष्ट्रातले मुलं काय करतात? आमच्या महाराष्ट्रातले मुलं काय शिकतात? जत्रा, यात्रा, काय नाही तर गावामध्ये फ्लेक्स लावतात, असा फ्लेक्स लावतात आणि खाली कोणती तरी एखाद्या मोठ्या साहेबांचा फोटो आणि शुभेच्छुक काय त्याच्या घरी दाना नाही खायला आणि मला बाजीराव म्हणाय म्हणतोय. काय म्हणतोय? म्हणजे सकाळी एकाच्या नावाने जे तर संध्याकाळी दुसऱ्या नावाचे जे धाब्यावरती मिळते ना चपटी बिपटी काहीतरी. म्हणजे हे महाराष्ट्रातील तरुण कुठे चाललेत आज याचा विचार करण्याची वेळ आलेली तिथं. आणि म्हणून मला असं वाटतं की तुम्ही म्हणजे आज जग फार बदलत चाललंय, म्हणजे जग प्रचंड बदलत चाललंय. चेंज युअर लाईफ ऑर क्रॅश युअर लाईफ. काळाबरोबर तुम्ही जर बदलले नाही तर मग मात्र तुमचं काही खरं नाही. काय म्हणजे मला नगरकर सर बोलले की तुमची यशोगाथा थोडी सांगा. मला वेळ मिळाला तर सांगितलंय, तुम्हाला दुसरं बोलायचंय, तुमच्याबद्दल बोलायचंय, थोडंसं माझ्याबद्दल पण बोला तिथं. पण जग कुठं चाललंय? काय म्हटलं मी? जग चाललंय चंद्रावर आणि तुम्ही किती दिवस डोंगरावर बसणार आहे ते. रेल्वेचं इनोव्हेशन जे 1874 साली केलं जेम्स वॅटनी, 1874 साली. पण ते कोळशावर चालणारी रेल्वे होती, तिला इलेक्ट्रिक वर यायला 100 वर्ष लागली. किती? ग्रॅम बेलने टेलिफोनचा शोध लावला, त्याला 10,000 टेलिफोनचे सबस्क्राईबर व्हायला 75 वर्ष लागले. फेसबुकला 4.5 वर्ष लागले 10 लाख सबस्क्राईबर व्हायला. काय म्हणलं मी? लक्षात घेतलं का ते? म्हणजे गुगलला 4.5 महिने लागले, इंस्टाग्रामला 4.5 दिवस लागले, चॅट जीपीटीला 4.5 दिवस लागले. किती? 4.5 फक्त दिवस. गुगल, चॅट जीपीटी, सोशल मीडिया हे तर काय झालेलं आहे? आमचं जीव की प्राण झालेलं आहे. काय म्हणजे झालंय का नाही तिथे? म्हणजे तुम्ही आता सध्या याच्यापैकी जेन वाय तर कुणी नसेल पण झेडच सगळे, बरोबर ना? नेपाळमध्ये तुम्ही ऐकलं असेल ना, जेन झेड म्हणजे काय? जेन म्हणजे जनरेशन. म्हणजे मी जेन एक्स मधला आहे, ही जवळजवळ बरीच एक्स नाही तर वाय मधली असतील. म्हणजे 60 ते 85 वया गटातले जे येतं ते जनरेशन एक्स येतं. म्हणजे 80 ते 97 पर्यंत ते वाय येतं आणि 97 नंतर जर जन्मले 97 ते 2012 ते जेन झेड येतं. आणि जेन झेड काय करू शकतात? सोशल मीडियावर बॅन आणला म्हणून त्यांनी तिथलं सरकार उलटून टाकलं नेपाळमधलं. म्हणजे किती काय झाले ते पॅशनेट झाले. तर मला असं वाटतं बरं या सरकारला सुचत नाहीये की हे बंद करायचं नाही, तर तुम्ही काय करता सांगता येत नाही. पण यांनी फार वाटोळ केलेले या 3 स्क्रीननी, म्हणजे टीव्ही, एक मोबाईल आणि तो लॅपटॉप, या 3 स्क्रीननी घराघराचं वाटोळ केलेलं आहे, महिलांचं वाटोळ केलेलं आहे, लहान मुलांचं वाटोळ केलेलं आहे. ऑस्ट्रेलिया आणि चीन मध्ये वयाच्या 18 वर्षापर्यंत त्यांना सोशल मीडिया बॅन असतो. जर त्याच्याजवळ तर मोबाईल मिळतच नाही, पण बापाने जर पोराच्या हाताला जर दिला तर तिला पनिशमेंट होती, जेल होती, जेल. आणि आमच्याकडे आता तुम्ही बघताय की घरचे काय करतायत तिथं, म्हणजे लहान मुलाच्या हातात ते जेवतच नाही त्याशिवाय काय करतोय नाही ते इतका चांगला वाटतं की वगैरे. तर तुम्ही म्हणजे त्याचं ते दुधारी शस्त्र आहे, सोशल मीडिया दुधारी शस्त्र आहे, पण त्याचा फायदा का तोटा कसा करायचा तुमच्या हातात येते. आणि म्हणून जग चाललंय चंद्रावर, तुम्हाला पुढे करायचंय. आता आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या माध्यमातून, कृत्रिम बुद्धिमत्तेच्या माध्यमातून की तुमचं करिअर सगळं चेंज होऊन घातलेलं आहे. म्हणजे जुन्या काळी मी लहान होतो तेव्हा म्हणजे काय होतं की ज्याच्याकडे जास्त शेती जमीन तो जमीनदार होता, तो श्रीमंत होता, बरोबर आहे की नाही? त्याच्या
एलन मस्क आहे, बरोबर आहे. एलन मस्कने 23 फेब्रुवारी 2023 ला एक $42 बिलियन, $42 बिलियन एक ट्विटर नावाची गोष्ट घेतली, माहिती तुम्हाला? हा, ते तर तुम्हाला माहिती असणारच, बाकी नसलं तरी. ट्विटर विकत घेतलं $42 बिलियन. पण $42 बिलियन म्हणजे किती इंडियन रुपीज? तुम्ही सरांनी मला सांगितलं होतं की कॉमर्सचे काही विद्यार्थी जर म्हणजे गणिताचे कॉमर्सचे, तर तुम्हाला गणित यायलाच पाहिजे ना. $42 बिलियन, $42 बिलियन, 87 रुपीज रेट असं समजा. आणि आता नाही, पण हे संपल्यानंतर सरांना, तुमच्या सरांना सांगा की $42 बिलियन म्हणजे एकावर किती झिरो 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 झिरो, किती डोळे फाटती, इतकी किंमत होती ती. मग हे ट्विटर काही 100-200 एकर शेती का, कारखाने का, मशिनरी का? नाहीये. दॅट इज आर्टिफिशियल इंटेलिजन्स. काय ते म्हणजे आता काय झालं, जुन्या काळाने हाताने खोदायचं होतं, आता जेसीबी आलं, पोकलान आलं. 95 साली आमच्याकडे ते पेजर होता, तो फक्त मेसेज पाठवायचा. नंतर मोबाईल आला आणि आता काय येणार आहे, आता ते स्पेक्टेकल्स येणार आहेत, आता ते रिस्ट वॉच येणार आहे, म्हणजे मोबाईलच्या जागेवर, आणि ते सगळं काम करणार आहे तुमचं. बरोबर आहे, करणार आहे की नाही तिथे? म्हणजे काळ किती बदलतोय, या काळाबरोबर तुम्हाला कसं बदलायचंय, तुमच्या पुढे काय वाढून ठेवलेलं आहे याच्याबद्दल तुम्ही विचार करणं गरजेचं आहे. तुम्हाला काय करायचं शेवटी आपण तुमचा निर्णय येतो सगळ्यात, बरोबर आहे की नाही? आणि म्हणून की आता हा काळ बदलतोय, काळाबरोबर हा जो AI आहे, आर्टिफिशियल इंटेलिजन्स आहे, गुगल पेक्षा चॅट जीपीटी प्रचंड वेगात येते. गुगल म्हणजे फीडेड इन्फॉर्मेशन. मला नगरला जायचं, रस्ता माहित नाही, तर त्याच्यात ते नेव्हिगेशन लावलं की ते सांगतो इकडे तिकडे जा, बरोबर आहे ना? त्याला गुगल म्हणतात. आणि चॅट जीपीटी म्हणजे काय? चॅट जीपीटीला म्हणजे त्यांनी त्याच्यात असलेली माहिती आणि तुम्ही विचारलेला प्रश्न याच्यावर सोल्युशन करतो. काय करतो तो? सोल्युशन करून काढून देतो तो. म्हणजे त्याला बुद्धी, अनुभव आहे, सगळंच आहे. आणि काळ किती बदलत चाललाय. आता टीव्हीवरती अँकर म्हणजे बातम्या देणारे आता कोण आले, तर रोबोट आले, तर बरोबर आहे का नाही? हे रोबोट तुम्ही तो 2010 साली आलेला पिक्चर पाहिला का, रजनीकांतचा तो रोबोट पाहिला? सगळ्यांनी पाहिलाय? ओके, हा, बरं का? तर तो रोबोट त्याच्यामध्ये काय असतो, तो रजनीकांत हा सायंटिस्ट असतो, बरोबर आहे ना? तो वेगवेगळे प्रयोग करतो, एक रोबोट तयार करतो त्याच्यासारखाच, आणि त्याला जसं सांगेल तसं तो करतो, बरोबर आहे की नाही? हे केल्यानंतर त्या रजनीकांतचा एक साईड बिझनेस असतो. काय साईड बिझनेस असतो? की दिवसभर सायंटिस्ट म्हणून काम करायचं, पण संध्याकाळी त्या ऐश्वर्या रायवरती गाणे म्हणायचं, नाचायचं, डान्स करायचं, म्हणजे प्रेम करायचं. हा त्याचा साईड बिझनेस असतो, बरोबर आहे की नाही? आणि तो साईड बिझनेस चालू असताना हा रोबोट त्याला बघत असतो, पाहत असतो असं बघतो का नाही? आणि पाहता पिक्चर संपता तो रजनीकांतला म्हणतो स्वर्ग बाजूला, ऐश्वर्या रायला म्हणतो इकडे ये, मला तुझ्याशी लग्न करायचंय, म्हणतो का नाही? ती म्हणते पागल, तुला काही कळतं का? म्हणे मी माणूस आहे, मला मन आहे, मला भावना आहे, तू मशीन आहे. पण तू काय ऐकत नाही. आमच्यासारखे म्हातारे माणसं, म्हणजे नव्या म्हातारे तरुण, 69 माझा आता, तर 69 वर्षाचा तरुण मान तुमच्या पुढे उभा आहे, लक्षात ठेवा, बघा, नाही तर गाठ माझ्याशी आहे. ओके, तर तो काही ऐकत नाही. आणि जुन्या लोकांना वाटतं की पिक्चरवाले पैसे कमवण्यासाठी काही दाखवतात, काही नाही दाखवतात. इट इज द फॅक्ट. 1985 साली अमेरिकेत एक पिक्चर आला ज्याच्यामध्ये हिरोईन जे होते ते रोबोट होते. मग ते पिक्चर मध्ये ठरल्याप्रमाणे ते काय करतात, म्हणजे अगोदर भेटतात, मग काय करतात, गाणे गातात, नाचतात वगैरे वगैरे, मग पुढे लग्न करतात. आणि लग्न करून रोबोट दोन्ही लग्न करून त्यांना 1 डझन मुलं होतात. की 85 साली दाखवलं. तर आमच्यासारखे बावळट लोक काही दाखवतात. पण आता तुमच्या लक्षात आलं असेल की आता ही स्टोरी नाही राहिली, इट इज अ फॅक्ट. काय डॉक्टर इथं बसले काळ जाते सर, आता म्हणजे मेल आणि फिमेल लागत नाही, लक्षात घ्या, तरी मुलं होतात, म्हणजे काळ बदलला, बरोबर आहे की नाही? परंतु एलन मस्कने सांगितलं, तुमच्या बद्दल इंटरेस्टिंग सब्जेक्ट दिसतो. मला वाटतं उद्योजक होताना सोडून देऊ, त्याच विषयावर बोलू. ओके, तर एलन मस्कने सांगितलं की ह्या जो चॅट जीपीटी आहे, म्हणजे पुढचं जे, तो जितका फायद्याचा आहे तितका तोट्याचा ठरतो. त्याच्यापासून सावध राहावं लागेल, नाही तर त्याचे तोटे खूप येत होते. त्याने सांगितलं की अमेरिकेमध्ये 1990 साली एक ड्रोन बनवला,
आता तर कोणी बनवतोय. आणि तो 50,000 फुटावरती वर सोडला आणि त्याला सांगितलं की दुश्मनावर नजर ठेवायची आणि तुला जो कोणी विरोध करील त्याला तू गोळ्या सोडायच्या, असं चाललं होतं. पण ज्याने इन्व्हेन्शन केलं, जो त्याला ऑपरेट करत होता, त्याच्याकडे मानवी चूक झाली. आणि चूक झाल्यावरती काय झालं की चूक झाल्यावरती त्याच्या लक्षात आलं की अरे आपलं कमांड चुकली, मग त्याने थांब 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 असं म्हटल्याबरोबर तो इकडे जे तोंड होतं त्याने तोंड फिरवलं आणि त्यालाच मारलं. कारण त्याला काही कळत नव्हतं ना, विरोध करील त्याला मारायचं, म्हणून त्याने ते मारलं. बरोबर आहे का नाही? म्हणजे त्याच्यापासून सावध राहणं गरजेचं आहे. तिथं येत्या काळामध्ये काळ म्हणजे काय काय कुठं म्हणजे 5, 7, 7 ते 10 वर्षात 30 कोटी नोकऱ्या जाणार आहेत आणि काही नोकऱ्या तयार होणार आहेत. त्यासाठी तुम्हाला ज्या लागणार आहे ते स्किल डेव्हलपमेंटवरती तुम्हाला काम करावं लागेल. काय शिकायचंय, तुम्ही कुठल्या फॅकल्टीत आहेत हे महत्वाचं नाहीये, परंतु जे कौशल्य स्किल डेव्हलपमेंट आहे याच्यावर मात्र तुम्हाला शिकावं लागेल तिथं. आणि म्हणून की आज काय होतंय, आज आपल्या देशामध्ये सगळ्यात मोठा प्रश्न जर कुठला असेल तर तो आहे अनएम्प्लॉयमेंटचा. मान्य करा तुम्ही, बेकारी बेरोजगारीचा. बरोबर आहे ना? पण माझं मत आहे की अनएम्प्लॉयमेंट पेक्षा अंडर एम्प्लॉयमेंटचा प्रॉब्लेम खूप मोठा आहे. आता अनएम्प्लॉयमेंट आणि अंडर एम्प्लॉयमेंट म्हणजे काय? अनएम्प्लॉयमेंट म्हणजे बेकारी आणि अंडर एम्प्लॉयमेंट म्हणजे काय की त्याचं शिक्षण काय झालेलं आहे, इंजिनियर झालाय, तो डबल MBA झालाय, डॉक्टरेट मिळवलेली त्याला, आणि त्याच्या जॉब प्रमाणे त्याच्या शिक्षणाप्रमाणे त्याला जॉब मिळत नाही. तो शिपाई म्हणून कुठेतरी काहीतरी म्हणून अप्लाय करतो. तुम्ही बघताय की बरेच शिपाईच्या नोकरीसाठी इंजिनियर झालेले पोरं अप्लाय करतात. का होतंय ते? कारण का म्हणजे त्याला ते स्किल्स नाही. म्हणजे मी बघतो बऱ्याच वेळेस इंजिनिअरिंग कॉलेजला गेल्यावरती त्यांच्याशी इंटरॅक्शन होतं. एक इंजिनियर झाला, डबल MBA झाला, म्हणजे काय झालेलं आहे की या शिक्षणाची आता 23 पासून नवीन अभ्यासक्रम येतोय, कौशल्य विकास ही चांगली गोष्ट आहे. परंतु आतापर्यंत काय झालं की तो जो KG मध्ये घातला की तो PG म्हणून बाहेर येतो. जसं कारखाने असतात ना, वरून काय अंडा टाकलं की खालून पिल्लू येतं, तसं इकडून KG मध्ये घातला की तिकडून तो PG म्हणून बाहेर पडतो. आणि PG म्हणून बाहेर पडला की डिग्री घेऊन येत होतो. नापास कोणाला करायचं नाही का, आणि त्या शिक्षणाचा काही उपयोग नाही. अशा प्रकारचं शिक्षण आतापर्यंत होतं, आता बदला लागणार आहे तिथं. म्हणजे आणि BA आणि MA तर म्हणजे होत असतात. तुम्ही तर आमच्या मराठवाड्यात काय मला माहिती आहे, BA म्हणजे व्याकरण, MA म्हणजे मोखा. हे BA आणि MA शाळेला घेतो, लक्षात आलं का? तसं नाहीये. बरेच BA झालेले विद्यार्थी पुढं डॉक्टरेट मिळाले, IAS झाले असं नाहीये, लक्षात घ्या. पण तुम्हाला कौशल्य शिकावं लागेल, हे मात्र मान्य करावं लागेल तिथं. आणि म्हणून एक इंजिनियर झालेला मुलगा काय त्याला नोकरी मिळत नव्हती, म्हणजे नोकरी मिळत नव्हती म्हणून काय केलं की प्रायव्हेट जॉब मिळाला त्याला आणि त्याला 10-12 हजार रुपये पगार होता. 10-12 हजार रुपये पगारावरती नोकरी लागला. तो 10-12 हजारात काही कार मेंटेन करू शकत नाही. मग त्याने एक सेकंड हँड मोटरसायकल घेतली आणि असं छोट्या गावात होता कर्जत सारख्या, तो जात होता. जाता जाता ती बिघडल्यावरती रस्त्यामध्ये लिंबाच्या झाडाखाली एक फिटर होता. काय होता? फिटर. मग हे फिटर इकडे का सर, ते आपली गाडी बिघडली दुरुस्त करतो. मुलं करतो. किती वेळ लागेल म्हणे, झालं की सांगतो. त्यांनी 1 तासाभरात गाडी दुरुस्त केली आणि फोन केला, सर प्राध्यापक सर, काय इंजिनियर साहेब तुमची गाडी दुरुस्त झाली. ते आले, चालू करून पाहिली, बरोबर होती. किती पैसे झाले? तर म्हणे 1000 रुपये. काय म्हटला? अरे साधा फडतूस फिटर असून तो 1000 रुपये मागतो 1 तासाचे. अरे मी इंजिनियर असून 10,000 रुपये पगारावर नोकरी करतो आणि तू साधा फिटर तासाचे 1000 रुपये मागतो. त्या फिटरनी सांगितलं, सर तुम्ही म्हणता ते बरोबर आहे, पण मी जेव्हा इंजिनियर होतो ना तेव्हा मलाही 10,000 रुपये पगार होता. म्हणजे इंजिनियरला 10,000 आणि फिटरला तासाला 1000. आमच्या हॉटेलच्या समोर जो सिक्युरिटीचा वॉचमन आहे, 7वी पास आहे, काठी हातात धरतो, त्याला 15,000 रुपये 17,000 रुपये पगार आहे. आणि इंजिनियरला किती? 10,000 आहे. याला म्हणायचं काय म्हणायचं मी? अंडर एम्प्लॉयमेंट आहे. याला तुम्हाला फेस करावं लागणार आहे. मग जर तुम्ही काही कौशल्य शिकला नाही मग मात्र तुमचं अत्यंत अवघड होणार आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की तुम्ही त्यासाठी आजपासून तुम्हाला काय करायचंय, तुम्ही शिक्षण घेता तर कशासाठी घेता? कशासाठी घेता म्हणजे डिग्रीसाठी. डिग्री मिळाल्यावर काय होतं? नोकरी. नोकरी मिळाल्यावर काय होतं? छोकरी. याच्यापेक्षा पलीकडे आमची काही डिमांड नाही त्या. लक्षात घ्या, इतक्या लिमिटेड जर तुमचं अँबिशन असेल तर तुमचं अवघड काम आहे तिथं. आणि म्हणून तुम्ही उद्योग केला पाहिजे, पैसे कमवले पाहिजेत, मोठं झालं पाहिजे असं मला वाटतं. आता पैसे कुठून कुठून मिळतात? पैसे कुठून कुठून मिळतात? सगळ्यात सोपा मार्ग जो तुमच्या समोर आहे. आणि 95% मुलांना वाटतं की पैसे कमवण्यासाठी काय करायचं, तर डिग्री घ्यायची
आणि 92ला मी स्टेट बँकेत मॅनेजर असताना 11,000 रुपये पगाराची नोकरी सोडून नगरला आलो, व्यवसाय करायला लागलो वगैरे. त्यामुळं मी काय होतो, मी अगोदर शेतकरी होतो, दगड फोडले. थोडं सांगतो माझ्याबद्दल, म्हणजे तुमचा थोडा काय डाऊट क्लिअर होईल. माझा जन्म बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यात मांडवा नावाच्या गावामध्ये झाला. जे गाव म्हणजे आमच्या मराठवाड्यातलं बीड आष्टी तालुका तुम्हाला माहिती आहे. तुमचा भाऊ आहे जरा थोडासा, तुम्ही मोठे आहेत, आम्ही फार छोटे. काय आमच्याकडे 80% लोक हे 8 महिने कुठे जातात माहिती का? बेलापूरला जातात. लहानपणापासून ऐकलं असेल तर बेलापूर म्हणजे काय? ऊस तोडणी कामगार, म्हणजे कोणत्याही कारखान्यात गेलं तरी त्याला बेलापूर म्हणायचं. बेलापूर फक्त श्रीरामपूरच्या बाजूलाच आहे एक तेवढं, परंतु ते त्यामुळे 80% लोक तिकडे जातात तिथं. त्यामुळे मी लहान होतो, 5वीत होतो. माझा 57चा जन्म आहे, 57चा. आणि मी 5वीत होतो तेव्हा माझे पहिले आदर्श माझे आजोबा होते. म्हणजे आयकॉन आजोबा होते माझे आजोबा. आई वडील आजोबाची सगळे अडाणी होते, पण माझे आजोबा खूप चतुर होते म्हणा, किंवा त्यांना स्किल डेव्हलप त्यांना खूप येत होतं. 12 बलुतेदारापैकी 5-7 बलुतेदाराची कामं त्यांच्यापेक्षा त्यांना चांगली यायची. म्हणजे तेव्हा लाईट नव्हती, इंजिन नव्हतं, पाणी उपसायला मोठा लागायच्या. मोठ बांधायला ते तालुक्याला जायचे, चमडं घेऊन यायचे, त्याची मोठ बांधायचे. चांभाराने शिवलेल्या मोठीतून पाणी गळल, पण माझ्या आजोबाने शिवलेल्या मोठीतून पाणी गळणार नाही. त्यामुळे ते चांभार, सुतार, लोहार, काय म्हणजे तो घिसाडी, त्याच्यानंतर तो विहिरी बांधतो तो म्हणजे डबर, ते करतो ते, असे 5-7 लोक तिथं. म्हणजे तर ते लहानपणी मी 5वीत असताना तो धार लावायला तो भाता असतो, मोठा भाता, म्हणजे छोटा नाही मोठा, तो मी फुकलेला आहे. ते जुन्या काळी गाडीच्या चाकावरती धाव चढायला लागायची, ती लोखंडी असायची आणि ती गरम करावं लागायची. तर तो भाता मी फुकलेला आहे. आणि मला माझे आजोबा म्हणायचे, भाऊ कुठलंही काम हलकं किंवा मोठं नसतं, तुम्ही किती एक्सलन्सली करता त्यावरती तुमचं यश अवलंबून असतं. हे माझ्या आजोबांनी सांगितलंय. म्हणजे कसं, एकही साधे सब सदे, एक साधलं की सगळं साधतं. म्हणजे कसं, सचिन तेंडुलकरची बॅट चालली, पीटी उषाचे पाय चालले, लता मंगेशकरचा कंठ चालला, माधुरी दीक्षितची अदाकारी चालली, अमिताभ बच्चनची, बरोबर आहे की नाही, टाटा, बिर्ला, अदानी, अंबानी यांची उद्योजकता चालली, शरद पवार साहेब नाही तर नरेंद्र मोदी साहेब यांचं समाजकारण राजकारण चाललं. त्यांनी काय केलं, एक क्षेत्र निवडलं, त्या क्षेत्रात टॉपर बनले ते. आणि मग एकदा टॉपर बनल्यावरती मान सन्मान, पैसा, प्रतिष्ठा सगळं त्यांना मिळतं का नाही? हो, मिळतं का नाही? काही मागावं लागतं का त्यांना? काही नाही मागावं लागतं. म्हणजे याचा अर्थ असा आहे की 97% लोक पैशाच्या मागे पळतात आणि पैसा मात्र उरलेल्या 3% लोकांच्या मागे पळतो. कोणी ते 3% लोक ते पैशासाठी कामच करत नाही, तर ते पॅशन म्हणून काम करतात. जीव की प्राण, मला हे मिळालंच पाहिजे, त्यासाठी चाहे जो कीमत अदा करना पडे वो कीमत मैं अदा करूंगा, लेकिन मुझे जो चाहिए वो मैं पाके रहूंगा, अशी जी खूनगाठ बांधतात. मी सुरुवातीला काय म्हटलं, तुम्हाला जर यशस्वी व्हायचं असेल तर आजपासून 21 दिवस, लॉ ऑफ 21 डेज, सकाळी उठल्याबरोबर संध्याकाळी झोपता वेळेस एक प्रश्न स्वतःला मनाला विचारा तिथं की यश आणि यश कसं असतं? यश कोणाला मिळतं? यश कोणाही हैराणाला यश मिळत नाही. यश त्यांनाच मिळतं ज्यांना ते अंतर्मनापासून हवं असतं. आत्म्याची ग्वाही त्रिमोनात नाही, अंतर्मनापासून वाटल्याशिवाय होत नाही, कार्य औषध होत नाही. आणि म्हणून काय म्हटलं मी की पॅशनेट व्हा. माझा जन्म 97% झाला, पण मी 9 आहे, मी 3%. तुम्हाला 3% यायचं असलं तर पॅशनेट व्हावं लागेल का नाही? तर माझ्या आजोबांनी तेच सांगितलं की भाऊ आपली शेती फार वाईट आहे, काय पाणी नाहीये, ड्राय आहे सगळं, त्यामुळे तू शिकला पाहिजे, साहेब झाला पाहिजे आणि आपल्या घरात एक जिपडं आणलं पाहिजे. जिपडं म्हणजे जीप. 70 सालची गोष्ट आहे. तेव्हा 3च वाहनं होते, म्हणजे प्रीमियर, पदवी, अँबॅसेडर आणि जीप. आम्हीच्याकडे गावाकडे जीप शिवाय दुसरं वाहन पाहिलेलं नव्हतं. त्यामुळे जीप शिकलं पाहिजे, साहेब होऊन ये. खूप शिकलो मी, खूप अभ्यास केला. जुनी मॅट्रिक, मी 11वी पास आहे, त्याच्यानंतर 10th सुरू झालं. आता परत बदल नाही काहीतरी. काय तर मी शेवटची बॅच आमची 11वीची 72च्या दुष्काळ, कोंड्या खाल्ल्या, सुकडी खाल्ली, दगड फोडले, एक खपरा उडाला, कारण आमच्याकडे पाशाने तो इथं लागला. इथं अजूनही ती खून दिसतीये, मरेपर्यंत राहणार ती खून. वयाच्या 16 वर्षापर्यंत माझं जग 7 किलोमीटर मध्ये होतं, 7 किलोमीटर मध्ये. कड्याला पायी यायचो, 8 किलोमीटर मध्ये पायी घरी जायचं, शेतात काम करायचं आणि रात्री रॉकेलच्या चिमणीवर अभ्यास करायचं. पण माझे आजोबा नेहमी बोलायचे, माझी आई म्हणायची, भाऊ तुझ्या आजोबाचं स्वप्न आहे, तुला साहेब व्हायचंय, जिपडा आणायचंय, वगैरे वगैरे वगैरे. आणि मी जिद्दीने अभ्यास करायचो. मी त्यावेळेस म्हणजे तालुक्यात 2रा, 3रा, पहिल्या 5 मध्ये आलो, म्हणजे फर्स्ट क्लास मिळाला. कारण 20% निकाल लागायचा मॅट्रिकचा. आमच्या मराठवाड्यात 7-8% लागायचा. पास कुणी होत नव्हतं, काय पास व्हायला माणूसच दिसत नव्हता.
म्हणजे नापास झाला की शेतात येऊन काम करायचं. आणि काय शिकला तू? मी नॉन मॅट्रिक पास आहे. नॉन मॅट्रिक पास म्हणजे मॅट्रिक नापास. मी संभाजीनगरला गेलो, तिथे मी BSc केलं, MSc केलं, LLB करत होतो. मला API म्हणजे इंडस्ट्री बजाजमध्ये नोकरी लागत होती, क्वालिटी कंट्रोल इन्स्पेक्टर वगैरे. पण माझ्या डोक्यात साहेब म्हणजे सरकारी नको, आणि म्हणून एम्प्लॉयमेंट एक्सचेंजला नाव नोंदवलं होतं. मला पहिला कॉल आला, तो कॉल होता DFO, डिस्ट्रिक्ट फॉरेस्ट ऑफिसर. रिटर्न टेस्ट पास झालो, पुण्याला जाऊन परीक्षा दिली, पण ओरल पास नाही झालो. काही महिन्यानंतर परत दुसरा कॉल आला, तो होता भारतीय स्टेट बँकेमध्ये रोकड अधिकारी, कॅश ऑफिसर. ती परीक्षा दिली. 7,000 विद्यार्थी बसले होते ऑल इंडिया मधून, 200 जागा होत्या, आणि आय स्टूड 6. मी भारतातून 6वा आलो आणि भारतीय स्टेट बँकेमध्ये नोकरी. तोपर्यंत वडील 40-50 रुपये द्यायचे, हाताने स्वयंपाक, तेव्हा रॉकेल मिळत नव्हतं, कोणाच तरी रेशन कार्ड आणायचं. अतिशय वाईट. 40 रुपयात 40-50 रुपयात माझं जीवन चालायचं बरं का. आणि मी 1979 साली भारतीय स्टेट बँकेत नोकरीला लागलो. आणि आमच्याकडे नोकरीला लागलं की लगेच छोकरी मिळती. मला लगेच छोकरी मिळाली, माझं लग्न झालं बरं का. आणि स्टेट बँकेत गेलो, माझं जीवनच बदललं. कारण 50 रुपये खर्च करणारा माझा पहिला पगार मला वाटतं 870 का असा काहीतरी 900 रुपये होता. 900 रुपये, 50 रुपये 900 रुपये. करायचं काय? मग या पैशाचं मी घरी पाईपलाईन केली, ट्रक घेऊन दिली, माझे भाऊ शेती करत होते, दुटी घेऊन दिली वगैरे वगैरे. त्याच्यानंतर मग मी म्हणजे बँकेत गेल्यावरती माझं जीवन का बदललं? कारण तिथं मला सगळे प्रोफेशनल मारवाडी, गुजराती, सिंधी लोक करोडो रुपयाचं कर्ज घेतात आणि ते मोठे होत चाललाय. आणि आमचे शेतकरी माणसं ते मात्र गरीब होत चाललाय, आत्महत्या करतायत वगैरे वगैरे. पण त्याच्यामध्ये घटना अशी घडली किंवा माझ्या जीवनात बदल का झाला, तर तो म्हणजे ज्ञानामुळं, म्हणजे नॉलेजमुळं. मी गावाकडे होतो तोपर्यंत मी साधा न्यूजपेपर पाहिला नव्हता, फक्त पोथ्या वाचल्या होत्या. माझी आजी फार धार्मिक होती म्हणून पोथ्या वाचल्या. पण तिथं सगळ्यात मोठ्या कॉलेजला गेलो संभाजीनगरमध्ये, आणि तिथं ग्रंथालय होतो. आणि माझ्या हातात पहिलं पुस्तक मिळालं, ते म्हणजे अरुण शेवटेकरांचं हाती ज्यांचे शून्य होते. त्याच्यामध्ये धीरूभाई अंबानीपासून अशा लोकांच्या सक्सेस स्टोरीज होत्या की जे शून्यात होते आणि ते हिरो झाले, झिरोतून हिरो झाले. मी म्हटलं मी हिरो आहे, मला हिरो व्हायचंय. मग ती स्टोरी वाचली आणि मी स्वतःला त्याच्यामध्ये पाहायला लागलो. तिथं आणखी 2 पुस्तकांनी माझ्या जीवनात बदल केला. तुम्ही वाटलं तर थोडं लिहून घेत चला. काय लिहून घेतलं, कधी वाटलं तर ते जरा वाचत चला. म्हणजे तर ते म्हणजे लॉ ऑफ सक्सेस अँड थिंक अँड ग्रो रिच बाय नेपोलियन हिल. लॉ ऑफ सक्सेस, यशस्वीतेचा कायदा, म्हणजे कायद्याचं नाही येते, जीवनात यशस्वी होण्याचं काय. आणि थिंक अँड ग्रो रिच, विचार करा आणि श्रीमंत व्हा, हे 2 पुस्तकं. त्या 2 पुस्तकामध्ये वाचल्यानंतर मला असं कळालं की प्रत्येक व्यक्तीमध्ये काहीतरी चांगलं असतं. म्हणजे ते चांगलं घ्यायचं, वाईट सोडून द्यायचं. मी फक्त ते वाचलं नाही. काय होतं की वाचून 20% कळतं, ऐकून 80% कळतं, पण वाचून ऐकलं तर 100% कळतं. आणि ते जर आपण एक्सप्रेस केलं, बोललो, तर 101% पक्क होतं. म्हणून तुम्ही ऐकण्याबरोबर लिहित सुद्धा चला. काय करा, म्हणजे फक्त आपण लग्नाला गेलो जर खांद्यावर होतं टाकून बुंदी पुख्खा जोडायला, तसं नका जायचं. माझी विनंती राहील तुम्हाला, कारण मी ज्या रस्त्याने आलो तो रस्ता तुम्हाला सांगतो. वही आणि पेन घेऊन बसायचं. कुणीतरी याच्यापैकी एखादा तरी तुमच्यापेक्षा हुशार असेल ना, तुमच्यापेक्षा जास्ती माहितीदार असेल ना, मग ती जी गोष्ट सांगितली जी आपल्याला माहित नाही पण तिशी लिहून घ्या. काय करा, आता तुम्हाला लिहायची गरज नाही, मोबाईलवर खूप करता तुम्ही, बरोबर आहे. काय करायची ती करा, काशी करा, परंतु ते लिहून चला, लिहित घेत चला. लिहिल्यानंतर काय म्हणलं, 100 बका 1 लिखा. 100 गोष्टी लिहिणं म्हणजे बोललं, 100 बका 1 लिखा, म्हणून लिहित चला. लिहिल्यानंतर काय होतं, म्हणून मी माझ्या 10-15 डायऱ्या भरल्या. आणि मग त्यातलं मला काय इम्प्लिमेंट करता येईल ते करत गेलो. मग म्हणलं नोकरी तर माझी चांगलीच होती. स्टेट बँकेत मॅनेजर 92 साली 11,000 रुपये पगार तुम्हाला. 92 साली म्हणजे आतापर्यंत 2-3 लाख रुपये पगार असता रिजनल मॅनेजर झाला असतो, काही कमी नव्हतं. परंतु माझे त्या वाचनामुळं, म्हणजे याच्यामुळे मी 150 नॅशनल आणि इंटरनॅशनल हिरोज ज्यांचे सक्सेस स्टोरीज वाचल्या. आणि मी स्वतःला त्याच्यात पाहत होतो, मला यांच्यासारखं मोठं व्हायचंय असा विचार करत होतो. म्हणून मी साईड बिझनेस करायला लागलो. म्हणजे विमा एजन्सी घेतली, त्याच्यातून मग पुढं म्हणजे मोठं झालो. 92 साली मी नोकरी सोडली, मग स्वतःची कंपनी सुरू केली. मला 2 नंबरचं काम येत नाही आणि 1 नंबर मी सोडत नाही. विमा विकणं फार अवघड काम आहे. मी टर्म इन्शुरन्स विकला. आता तुमच्यापैकी किती लोकांना, कॉमर्सच्या विद्यार्थ्यांना माहित असेल टर्म इन्शुरन्स म्हणजे नॉन रिफंडेबल असतो. मोटरसायकलचा जसा असतो तसा, बरोबर आहे. पीक विमा जसा असतो तर परत मिळत नाही, मिळाला तर त्याचा क्लेम मिळतो नाही
कर्नाटक, गुजरात, मध्य प्रदेश, गोवा, 6 राज्य, 17 ऑफिसेस आणि काही लाख एजंट. किती विमा पॉलिसी विकावत मी? यू कांट इमेजिन. 47 लाख लोकांना विमा विकला. 47 लाख. आणि प्रत्येक पॉलिसीवर मला 5 रुपये मिळायचे. काय करायचे? 10 रुपये मिळायचे. 47 लाख गुणिले 10 करा हिशोब. डोळे फाटतील तुमचे. एकही साधे सबसदे. आणि म्हणून मी म्हटलं ना की 16व्या वर्षी 7 किलोमीटर मध्ये होतो, सायकल सुद्धा नव्हती. पण 45व्या वर्षी मी 45 देश फिरून आलो आणि हे जग पाहिलं. तुम्हाला वाटतं का नाही? माझ्यासारखा जर मुलगा जो खेडेगावातून येतोय, अतिशय वाईट परिस्थितीत येतोय, आणि तो जर एवढं करू शकतो आणि मान सन्मान पैसा प्रतिष्ठा सगळं मिळू शकतो, तर तुम्ही का नाहीये? तुम्ही सुद्धा मिळू शकताल. पण त्यासाठी तुम्हाला तुमचा राग आला पाहिजे. तुम्हाला राग येतो तो दुसऱ्याचा राग येतो. आणि दुसऱ्याचा राग आल्यावर काय होतं? तुम्ही तरुण आहे म्हणून सांगतो, थोडासा वेळ जातोय. परंतु मी एक व्याख्यान द्यायला माझे एक जेलर पैठणचे ओपन केले ना, तर तिथले जेलरला माझं भाषण आवडलं. ते म्हणे, सर तुम्ही आमच्या कायद्यासमोर भाषण द्या. मी कोणासमोर भाषण देतो? तुम्ही गावातले माणसांनी ते त्यांच्या समोर त्यांचं, तुमच्या समोर तुमचं. काय म्हणजे? तर त्यांच्या समोर मी गेलो, तर ते जेल पैठणला गेले. ते यायला वेळेला बसल्यानंतर तिथे तरुण साधारण 30-35 वर्षाचा जेलर होता. मी त्याला बोलवलं, म्हणलं बाळा तू तर तरुण दिसतोस यार, काय झालं? तेव्हा मी खून केलाय. मी घाबरलो. तू पुन्हा खून केलाय म्हणजे? आणि आता म्हणे जन्मठेपेची शिक्षा आहे. जन्म पण मला जन्म. काय झालं बाळा? त्याने सांगायला सुरुवात केली. मी कॉलेजच्या 3ऱ्या वर्षात होतो. माझे वडील नोकरीला होते. माझ्याकडे शेती आहे आणि ती शेती पण माझी आई करायची. माझा छोटा भाऊ फार्मसीला ऍडमिशन घेतलं होतं. त्याने फार्मसीला ऍडमिशन घेतलं होतं. 2 भाऊ, आई वडील चांगलं सुखात चाललं होतं. पण आमच्याकडं गावाकडं सगळ्यात वाईट काय असेल तर भाऊबंदकी आहे ना. भाऊबंदकी. माझे चुलते आणि आमचे वडील हे तो बांध रेटायचा. कारण माझे वडील शांत स्वभावाचे ना, शांत स्वभावाचे. तो जरा नगाट होता जरा थोडासा. त्यांनी बांध रेटला. तो एकदा असंच मी कॉलेजमधून आलतो आणि ते तिथं त्यांचे माझ्या वडिलांचे ते भावाचे भांडणं चालले होते. आणि त्या माझ्या चुलत्याने काय केलं? त्यांना असं गुद्दा मारला आणि ढकलून दिलं. माझे वडील टिकावानी कुदळीने काहीतरी खोदत होते, गवत काढत होते. मी गेलो, तरुण तो राग आला. ती कुदळ घेतली ना, अशी जोरात मारली माझ्या चुलत्याच्या, आणि तो खाली पडला आणि जागेवरच मेला. आणि मेल्यावरती पुढे जे व्हायचं तेच झालं. कोर्ट केस झाली. मी खुनी होतो. मला म्हणजे शिक्षा झाली. त्याच्यानंतर काय झालं? माझ्या वडिलांना खूप पश्चाताप झाला की माझ्यामुळे माझा मुलगा जेलमध्ये गेला. ते दारू प्यायला लागले, वेडे झाले, त्यांची नोकरी गेली. काय झाली? नोकरी गेली. माझ्या आईने धसका घेतला. कारण मुलगा गेला जेलमध्ये, नवरा गेला. माझा भाऊ आता कमवायला पैसे नाही राहिले काही. माझ्या भावाचं शिक्षण अर्धवट सोडलं आणि तो शेतात काम करायला लागला, मजुरी काम करायला लागला. तो लग्नाला आलाय, त्याला कोणी मुलगी देत नाही. कारण याचा भाऊ खुनी आहे. काय? खुनी आहे याचा भाऊ, म्हणून त्याला कोणी लग्न द्यायला. अशात माझ्या आईला कॅन्सर झाला आणि तीही मेली. आता माझा फक्त एकटा भाऊ शिल्लक आहे, त्याचं लग्न होईना. राग यावा पण कोणाचा? कर्मवीरांना राग आलता, स्वतःचा आलता. माझ्यात काय कमी आहे? दुसऱ्याचा. तुम्ही तरुण आहेत म्हणून तुम्हाला सांगतो की असं चुकूनही वाईट कृत्य किंवा राग स्वतःला राग आल्याचा ना, माझ्यात काय कमी आहे? मी पण करू शकतो, मी पण मिळू शकतो. तुम्हाला राग आणायचा तर कर्तृत्वाचा आणा, यशाचा आणा, पण असा फालतू राग आणू नका, व्यसनागिरीचा राग आणू नका. आणि म्हणून सरांनी सांगितलं मागच्या 10 वर्षापासून मी पैसे कमवत नाहीये. नगरला आमचे 2-3 मोठे हॉटेल आहेत. नगरचं सगळ्यात मोठं हॉटेल तारकपूर समोर सुवर्णम प्राईड आहे, सुवर्णम रेसिडेन्सी, सुवर्णम भोज आहे, एक LPचा गॅस पंप आहे, एक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल आहे तारकपूर समोर, लाईफलाईन नावाचं तिथं. नंतर अजून बऱ्याच गोष्टी आहेत त्या. मी ते काही करत नाही. मला 2च मुलं आहेत, मुलगा नाहीये. काय? माझा मुलगा सून ते डॉक्टर येतो. दुसरा मुलगा आहे तो डबल MBA झाला, ICICI बँकेत मॅनेजर होता. पण मी म्हटलं मला आता म्हणजे तो सगळं सांभाळतोय, तो सगळं तिथं. मी 10 वर्षापासून फक्त सोशल आणि सोशल काय करतो तिथं. कोरोना काळामध्ये आमचं हॉटेल 58 लाख रुपये तोट्यात आहे. बिझनेस कसा करावा, कसा करू नये याच्याबद्दल मी खूपच बोलतो. परंतु कोविडमध्ये सगळं थांबलं. 125 लोकांचा स्टाफ होता.
मोदी साहेबांनी सांगितलं रात्री 12 नंतर बंद, 90 लोक अडकून पडले, कारण आमच्या हॉटेलमध्ये 95% लोक महाराष्ट्राच्या बाहेरचे येतं, कारण आमच्या मराठी माणसाला लाज वाटती हॉटेलमध्ये काम करायचं, तुमचा पोरगा कपाशी मिसळतो वगैरे वगैरे. म्हणजे कुणीतरी काहीतरी म्हणतील, ते दुर्दैवाची गोष्ट आहे. कुठलंही काम हलकं किंवा मोठं नसतं, लक्षात घ्या. आणि म्हणून की ते सगळं बंद झालं. 9 महिने मी म्हटलं तिथं बंदच झालेलं आहे. तिथं 5 लाख रुपयाचं लाईट बिल आहे, महिन्याला 5 लाख रुपये, 14 लाख रुपयाची सॅलरी वाटावं लागती, 19 लाख रुपये तर दर महिन्याला एकही गिराईक नाही आलं तर 19 लाख रुपये टाकायचे, पाटलाची दुकानदारी करायची. हॉटेलचे मालक काय धंदा करणं म्हणजे त्यासाठी त्याची उंची आणि खोली मोजावं लागती. सांगणार मी थोडं तुम्हाला त्याच्याबद्दल तिथं. तर त्या काळात मी म्हटलं ओके इथं बसूनच यांना खाऊ घालायचे. व्हॉट्सअपवर मेसेज दिला की तारकपूर पासून 9 किलोमीटर मध्ये ज्यांना कुणाला जेवण लागत असेल, टिफिन लागत असेल, तुम्ही तुमचं नाव, पत्ता आणि किती टिफिन लागतं तेवढं सांगायचं. आमच्या 2 गाड्या 2 रूटनी जायच्या आणि ते वाटून यायच्या. 9 महिन्यामध्ये 54,000 डबे टिफिन फ्री वाटले आणि 27 लाख रुपये मी माझ्या खिशातून खर्च केले. ही अभिमानाची गोष्ट नाहीये. माझ्या आई आणि वडिलांच्या स्मरणात गेल्या 8 वर्षापासून तिथं तारकपूरला आमच्या हॉटेलच्या बाजूला, म्हणजे जसं फ्रंटला नाही पण बाजूच्या साईडनी, तिथं मी अन्नछत्र चालवतो. रोज दुपारी फ्री मध्ये असतं, फुकट असतं, कारण अनेक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल येतं. हॉस्पिटलमध्ये येणारे पेशंट ग्रामीण भागातले असतात आणि ते हॉस्पिटल थंडी तापाचे नाहीत. ते मल्टी स्पेशालिटी लाखो रुपयाचं बिल त्यांच्याकडे नसतं, कॅश लिक्विडिटी नसती, 10%, 15%, 5% व्याजाने काढतात. किंवा हार्ट अटॅक आला किंवा ऍक्सिडेंट झाला काय तिथे ऍडमिट करतात. डॉक्टर साहेब तुमची सही घेतात, 1-2 लाख रुपये भरून घेतात आणि म्हणतात पुढच्या 48-72 तास बाहेर बस. आणि मग त्यांचे हाल सुरू होतात. जुन्या काळी पाहुणे रावळे होते, राऊत साहेब आमचे पाहुणे येतात, चला त्यांच्या घरी जाऊ काय. पण आता न्यूक्लिअर फॅमिली झाल्या, कोणी कोणाकडे नाहीये, आता ते राहिलेलं नाहीये. त्यामुळं शिळे भाकरी, शिळे तुकडे खातात. 40 रुपयामध्ये मिसळ पाव मिळतो. माझ्या आईने ते पाहिले, म्हणले भाऊ तुला जर करता येत असेल तर काहीतरी कर, यांच्यासाठी काहीतरी कर. तेव्हापासून मी अन्नछत्र सुरू केलं. 8 वर्षापासून रोज दुपारी फुकट असतं, संध्याकाळी 25 रुपयात जेवण असतं, सकाळी 5 रुपयात चहा आणि 10 रुपयात नाश्ता असतो. आमचं कॉर्पोरेट हॉटेल आहे, 3,500च्या पुढे रूम चालू होती. 3,500 त्यांना ब्रेकफास्ट कॉम्प्लिमेंटरी असतो, पण त्यांच्याबरोबर दुसरा गेस्ट आला तर 250 रुपये. हॉटेल विल चार्ज 250 रुपीज फॉर ब्रेकफास्ट, कॉम्प्लिमेंटरी ब्रेकफास्ट. 250 रुपये. त्यातले 3 पदार्थ मी चहा, आपलं उपमा, पोहे आणि शिरा. तिथं 250 रुपयाला सगळं असतं, मी ते फक्त 10 रुपये देतो. पण क्वालिटी कॉम्प्रोमाइज नाही. जे तिथे तेच, याच्यात कमी साखर टाकणे अजिबात नाही. कोणी माझ्या डोक्यावर बसलेलं नाहीये. मला करायचंय ते माझ्यासाठी करायचंय, माझ्या समाधानासाठी करायचंय. माझ्या आईची इच्छा होती म्हणून ते करतोय मी, वडिलाची इच्छा होती ते करतो. आणि म्हणून मी व्याख्यान 95 सालापासून जिल्हा उद्योग केंद्रात जातो. मला कॉलेजच्या म्हणजे विद्यार्थ्यांसमोर बोलायला आवडतं. मी जवळजवळ 150-200 शाळा महाविद्यालयात जाऊन विद्यार्थ्यांचा यशाचा मंत्र किंवा उद्योजक होताना किंवा स्किल डेव्हलपमेंट वरती याच्यावर बोलतो. 2000 साली मी माझं एक पुस्तक आलं, यशस्वीतेचा सुवर्ण मंत्र, राजहंस प्रकाशनाने प्रकाशित केलं, अमेरिकेत गेलं. लक्षात घ्या. त्यानंतर जे पुस्तक सुरू केलं ते दुसरं लिहिलं, एवढं मोठं वाचायला वेळ नाही आणि म्हणून हे पुस्तक लिहिलं, यशाचे 111 मंत्र हे. आणि हे पुस्तक मी 15,000 कॉपीज आतापर्यंत 15,000 कॉपीज वाचनालयाला, सार्वजनिक इथं कुणी आले का वाचनालयाचे येणं होते, 2-3 म्हटले ते खर्च तालुक्यात, कारण त्यांनाही मी पुस्तकं फुकट दिले. सगळ्या नगर जिल्ह्याच्या प्रत्येक वाचनालयाला 5-5, 10 पुस्तकं फुकट दिले, कारण ते वाचत कोणतरी म्हणून. परवा 20 तारखेला नगर जिल्ह्यात 400 मुख्याध्यापक आलते. हे सौरेसरांनी काही मंडळी तिथं आलती, प्रत्येकाला 5-5 पुस्तकं दिलं. त्या दिवशी 2,500 पुस्तकं एका दिवशी देऊन टाकली. कारण मला माहिती की ज्ञान हा यशाचा मूळमंत्र आहे. काय आहे? ज्ञान हा यशाचा मूळमंत्र आहे. तुम्ही ज्ञानी बना. तुम्हाला देवाने ज्ञानेंद्रिय दिलेले तर काय करा, कानाने चांगलं ऐका. म्हणजे महात्मा गांधीची एक गोष्ट होती, 3 बनवले माहिती तुम्हाला, बुरा मत देखो, बुरा मत सुनो, बुरा मत बोलो. आता काळ बदललाय, आपल्याला बुरा नाहीये. आता आपल्याला काय करायचंय, चांगलं बोलायचंय. म्हणजे अच्छा देखो, अच्छा बोलो, अच्छा सुनो, अच्छा सोचो. काळ बदललाय. आणि म्हणून मी माझं एक फाउंडेशन, एनपी धुमाळ चॅरिटेबल फाउंडेशन, त्या फाउंडेशनला मी 1 करोड रुपये डोनेशन दिले. माझे पैसे, मी कोणाकडून 1 रुपया घेतलेला नाहीये. आणि त्यामधनं मला 1000 मुलं दत्तक घ्यायचे. काय करायचे, 1000 मुलं दत्तक घेऊन त्यांना उद्योजक करायचे. त्यांच्याकडे मला पैसे परत नाही घ्यायचे. मी 1000 मुलांना मोठं करायचं स्वप्न केलेले. जो माझं स्कॉलरशिप घेऊन म्हणजे पुढे जाईल तो, त्यांनी फक्त 2 मुलं घ्यावेत. कारण मी फार छोटा माणूस आहे. इतकं माझ्याच्याने सगळं. आज आपल्या देशामध्ये, महाराष्ट्रामध्ये खूप गरिबी
गरिबी आणि श्रीमंतीची दरी खूप वाढलेली आहे आणि म्हणून ती कमी करायची असेल तर काय केलं पाहिजे, काहीतरी केलं पाहिजे, म्हणून मी ते करतोय. काय करतोय आणि म्हणून सगळ्यांपर्यंत जाईल तरी मला माहित नाही, पण या पुस्तकाला म्हणजे नितीन गडकरी साहेबांनी काय म्हटलंय आणि विश्वास पाटील माहिती आहे नाव ऐकलंय तुम्ही विश्वास पाटलांचं पानिपतकार. हा ते काय म्हणतायत हे जरा कधी वेळ मिळाला तर सर हे 2 पानं फक्त स्क्रीनवर या मुलांना दाखवा. म्हणजे काय ते म्हणतात ही यशाची ज्ञानेश्वरी आहे. काय गडकरी साहेबांनी सांगितलं की धुमाळ साहेब त्यांचा फोन आला, ते म्हटले ही फक्त मराठी ठेवू नका, 12 भाषेमध्ये कमीत कमी ट्रान्सलेट करा, भारतातल्या कानाकोपऱ्यात केली पाहिजे, तरुणांनी हे वाचलं पाहिजे, कारण त्याशिवाय त्यांना स्किल डेव्हलपमेंट काय, पुढे काय वाटून ठेवलेलं आहे, पुढे काय करायचं सगळं कळणार नाही. आणि म्हणून त्यासाठी मी हे काम करतोय. आतापर्यंत 15 लाख रुपयाची पुस्तकं मी डोनेट केले. काय अगोदर सुरुवातीला तर मी 111 मंत्राची 111 पुस्तकं द्यायचो. किती द्यायचो? 111. पण मी तेव्हा म्हणजे रेटच्या जवळजवळ 15-20 महाविद्यालयाला दिलेले. उत्तर नगर जिल्ह्यात जवळजवळ सगळे संपले. नगरकर सर फक्त दक्षिणमध्ये थोडं कमी राहिलं होतं. आता यावेळेस म्हणलं आपण उत्तरायण झाला ना दक्षिणायन सुरू करू. आणि म्हणून काय केलं ते तुम्हाला जीवनात यशस्वी व्हायचं असेल तर तुम्हाला म्हणजे गोल सेट करणं गरजेचं आहे. मोठा गोल असला पाहिजे तुम्हाला. त्याचबरोबर तुमचा ऍटिट्यूड आणि ग्रॅटिट्यूड चांगला असला पाहिजे. ऍटिट्यूड म्हणजे काय? दृष्टिकोन. माहिती आहे तुम्हाला शाळेमध्ये सगळ्या प्रकारचे कोण शिकवले जातात, काटकोन, त्रिकोण, चौकोन, षटकोन वगैरे वगैरे, पण जो लागतो तो दृष्टिकोन तो तुम्हाला शिकवला जात नाही. म्हणून तुम्ही पुस्तकं वाचा. काय छत्रपती शिवरायांची जयंती साजरी करताना तुम्ही करता का नाही? डीजे लावता का नाही? दारू पिऊन नाचता का नाही? मोठ्या माणसांच्या जयंत्या साजरा करायच्या असतील तर त्या दिवशी एखादा प्रवचनकार, कीर्तनकार, व्याख्याता बोला. म्हणजे नाचू नका. शिवाजी, छत्रपती शिवाजी म्हणजे काय? माझ्या दृष्टीने शिवाजी म्हणजे सी म्हणजे शिका, वा म्हणजे वाचा आणि जी म्हणजे जिंका. हे शिवाजी. जो चुकेल, वाचेल आणि जिंकेल तो खरा शिवाजीचा मावळा आहे. बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म कुठं झाला माहिती आहे तुम्हाला? मी सांगत नाही. काय ते काय म्हणायचे? शिक्षणे वाघिणीचं दूध आहे. तो जो पिणार तो कर्तृत्वाने गुरगुरणार. कशाने? कर्तृत्वाने गुरगुरणार. मग तुम्हाला कर्तृत्वाने गुरगुरायचं असेल तर काय करावं लागेल? वाचावं लागेल की नाही? आणि म्हणून त्यांनी सांगितलं त्या काळात तुमच्याकडे जर 2 रुपये असतील तर 1 रुपयाची भाकर घ्या आणि 1 रुपयाचं पुस्तक घ्या. भाकरीने एका वेळेची भूक भागेल, पण पुस्तकाने जन्मभराची भूक भागवण्याची ताकद फक्त पुस्तकात आणि पुस्तकातच असते, दुसऱ्या कशात नाही. कारण जर पुस्तकं वाचले तर तुमचं मस्तक नीट होईल आणि मस्तक नीट झालं तर तुम्ही ऐऱ्यागऱ्यासमोर नतमस्तक होणार नाही, मोठ्या व्यक्तींसमोर नतमस्तक होतात. कुठं ते कर्मवीर आणि कुठं आम्ही. आदर्श कोणाचा घेतला पाहिजे? आदर्श तर पाहिजे का नाही? आदर्श घेतल्याशिवाय तुम्ही मोठे होणार नाही. म्हणून कुणाचा तरी आदर्श आणि कुणाच तरी प्रेरणा. प्रेरणा म्हणजे फक्त मोटिवेशन नको. माझा मोटिवेशनवर विश्वास नाही. मोटिवेशन बाहेर नसतं, इन्स्पिरेशन हे आतून असतं. काय असतं म्हणजे आमच्या मराठी माणसाला त्याच्यावरती माझा अनुभव असा आहे की मोटिवेशन इतके चार्ज होतात ना, आमच्या बॅटरी इतक्या चार्ज झटपट होतात, लगेच डिस्चार्ज होतात. जर बाहेर गेलं विचारलं तरी कोण आलं तरी ते आलते कोणतरी तुम्हाला सांगतील काय सांगितलं, अरे काय सांगितलं लय चांगलं सांगितलं, काय सांगितलं तेच माहित नाही मला, तेच माहित नाही मला काय, कारण लिहित नाहीत ना ते. लक्षात आलं? म्हणजे आमची मराठी माणसं लेजिम खेळासारखं कुठल्याही क्षेत्रात किंवा धंदा करतात ते कसं 1 पाऊल पुढे टाकले की 2 पाऊल मागे टाकायची. काय असं करू नका. एक निर्णय घेतल्यानंतर मी काय म्हटलं तिथं शेंडी फुटू नाही तर पारंबी तुटू. लक्षात आलं का? असं काम केलं तरच होतं. म्हणून म्हटलं ऍटिट्यूड म्हणजे एक म्हणजे जेफ किलर नावाचा ऑथर आहे आणि त्याचं पुस्तक आहे ऍटिट्यूड इज एव्हरीथिंग. मी 100-200 पुस्तकं आणली होती. मला वाटतं 100 रुपयाला मला मिळालं होतं पुस्तक. मी वाटून टाकले ते. त्या पुस्तकातले 3 चॅप्टर येतं. 3 चॅप्टर नाही, त्याच्यातले 3 गोल्डन स्टेटमेंट सांगतो. जमलं तर लक्षात ठेवा, नाही तर लिहून ठेवा. ते तुमच्या जीवनात उपयोगी येतील. त्यातलं पहिला धडा आहे, पहिलं चॅप्टर आहे, पहिलं सेंटेन्स आहे, सक्सेस बिगिन्स इन हेड सो थिंक राईट. यशाची सुरुवात मस्तकातून होते. कुठून होते? मस्तकातून होते. म्हणून थिंक राईट, चांगला विचार करा. दुसरं काय की युअर वर्ड्स डिसाइड युअर पर्सनॅलिटी अँड कॅरेक्टर. तुमच्या तोंडातून निघालेला प्रत्येक शब्द हा चरित्र आणि चारित्र्य दाखवत असतो. म्हणून सटरफटर बोलू नका. काय करा, जे बोलायचं ते योग्य बोला. आणि तिसरं वाक्य की युअर ऍक्शन प्रोड्युसेस रिझल्ट सो ऍक्ट पर्पजफुली. तुमची प्रत्येक कृती ही तुम्हाला काहीतरी देत किंवा म्हणजे यश किंवा अपयश देत असते. तुम्ही इथं बसले आणि तुमचं लक्ष
असेल तर बाहेर असेल तर काही फायदा आहे का? पालथ्या घरात पाणी पडून. म्हणून तसं करू नका. गोल तर सेट करा. चांगल्या संगती, चांगल्या सवयी. कुठल्या सवयी चांगल्या त्याच्यावर बोलायला मला वेळ नाहीये, पण असं म्हणतो की शो युअर फ्रेंड्स आय विल शो युअर फ्युचर. तुमचे मित्र कोण येतं त्याच्यावर तुमचं फ्युचर भविष्य अवलंबून असतं. आणि म्हणून त्यासाठी तुम्ही काय केलं पाहिजे की चांगलं जीवन जर घडायचं असेल तर उद्योग व्यवसाय केला पाहिजे. आता उद्योग पैसे कमवण्याचे 4-5 प्रकार आहेत. पहिले नोकरी, तुमच्या आवडतीचं. नोकरी म्हणजे काय माहिती का? चौरे सरांकडं आता आम्ही गेलतो तेव्हा त्यांचे स्टाफ येत होता आणि तो काय करत होता तिथं? थंब लावत होता. थंब. नोकरी म्हणजे काय? 2 बार पंच, 1 बार लंच, लाइफ है टंच, इसे नौकरी कहते हैं. काय कहते? 2 बार पंच, 1 बार लंच, लाइफ है टंच, जितना तनखा उतना काम, रघुपती राघव राजा. याला नोकरी म्हणतात. पोट भरतं, उपाशी भरत नाही. त्याच्यापेक्षा पुढे जर काही कमवायचं असेल तर तुम्हाला सेल्फ एम्प्लॉयमेंट म्हणजे स्वयंरोजगार तर करावा लागेल. स्वयंरोजगार म्हणजे काय की तुम्ही एखादं रोजगार पण स्वयं म्हणजे तुम्ही एखादी पिठाची गिरणी टाकली, ट्रॅक्टर घेतला, एखादी रिक्षा घेतली, एखादी काय केलं दुकान टाकलं, म्हणजे स्वतः करणार. तिथं नोकरीच असती. पण अगोदरच्या नोकरीमध्ये आपण कुठेतरी नोकरी करतो, मालक कोणतरी असतो. इथं आपण मालक आहे आपण आणि नोकरी आपण. तिथल्यापेक्षा इथे जास्त पैसे मिळतात, नो डाऊट मिळतात. परंतु याच्यापेक्षा जास्त पैसे मिळायचे असतील तर तुम्हाला प्रोफेशनल होणं गरजेचं आहे. तिसरा प्रकार म्हणजे प्रोफेशनल. प्रोफेशनल म्हणजे काहीतरी वेगळं स्किल त्यांनी डेव्हलप केलेलं आहे. जसं की डॉक्टर काळदाते सर इथे बसले. काय म्हणजे त्यांच्याकडे स्किल आहे. डॉक्टर आहे, डॉक्टर, वकील, इंजिनियर, आर्किटेक्ट, सीए, कन्सल्टंट. काय म्हटलं मी? म्हणजे वेगळं कुठलं तरी स्किल त्यांच्याकडे. त्या स्किलवरती ते सेवा देतात. त्याला सेवा उद्योग म्हणतात. मी सेवा उद्योग केला. काय केला? सेवा द्यायची की मेवा मिळतो. जेवढी सेवा तेवढा मेवा. लक्षात आलं का? तर हा तिसरा प्रकार जो असतो तो म्हणजे प्रोफेशनल म्हणतात त्यांना. आणि हा वेगळा वेगळा असतो. एक डॉक्टर हात लावून म्हणजे तपासून इकडून तपासून सगळं करून गोळ्या औषधं देऊन त्याला कोणी 200 रुपये कोणी देत नाही एखाद्या डॉक्टरला. आणि एखादा डॉक्टर फक्त लांबूनच सगळं करतो तो आणि त्याला 500 रुपये 1000 रुपये घेतो. दोघांची डिग्री सारखी आहे. काय? 2 वकील येतं, एकाच वर्गात शिकले. काय? एकाच वर्गात शिकले, पण एक कोर्टाच्या समोर तो रेंट अग्रीमेंट करीत बसतो, 500 रुपये कमवतो. आणि दुसरा दिल्लीमध्ये सुप्रीम कोर्टामध्ये म्हणजे फक्त उभा राहण्याचे 1,00,000-5-10 लाख रुपये घेतो. दोघांची डिग्री सारखीची, दोघांची एकाच गुरुकडे शिकलेले आहेत, पण त्यांनी त्यांचं स्किल डेव्हलप केलेलं आहे. तुम्ही तुमचं स्किल डेव्हलप केलं तर तुमचं करिअर घडणार आहे, अन्यथा काही करिअर घडणार नाही. म्हणून ते प्रोफेशनल झाले. त्याच्यानंतर ट्रेडिंग असतं. ट्रेडिंग म्हणजे दुकानदारी. ते तुम्हाला सांगायची गरज नाहीये, बरोबर आहे का नाही? आम्ही धंदा करायचा म्हणजे एक तर पिठाची गिरणी टाकणे किंवा खालच्या आलेलं एक दुकान आहे, आपण 2-3 दुकानं टाकू. तेव्हा उपाशी मी उपाशी. काय? मला माहिती आहे. मी सर लहानपणी होतो ना तेव्हा शेतकरी होतो. दगड फोडले. त्याच्यानंतर आमच्या वडिलांनी का आपल्या आजोबांनी शिलाई मशीन आणली. आम्ही 5 भाऊ. ते म्हणले सगळ्यात बारीक नाडी जे शिवीन ना तो टेलर. मला पहिल्यापासून 1 नंबर राहायचं. मी इतकी बारीक नाडी शिवली, मी झालो टेलर. काय झालं? मग नंतर पिठाची गिरणी टाकली. मग मी झालो काय झालं? गिरणी चालवायला लागलो. मग आमच्या आजोबांनी काय केलं? किराणा दुकान टाकलं, छोटंसं किराणा दुकान टाकलं. मला घरी चांगलं यायचं, त्यामुळे हुशार मी होतो, म्हणून मी झालो दुकानदार. मग ट्रॅक्टर आणला, ट्रॅक्टरचा ड्रायव्हर झालो. पुढे ट्रक घेतली, तिचाही ड्रायव्हर झालो, वगैरे 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 सगळं तिथं. कारण मी म्हटलं मला 2 नंबरचं काम येत नाही आणि 1 नंबर कधी सोडायचा नाही. तर त्याला काय म्हणतात ते की प्रोफेशनल. पण त्याच्यानंतर शेवटचा असतो तो इन्व्हेस्टर, लास्ट बट वन. म्हणजे माझ्याकडे खूप पैसे आहेत पण मला काहीच करायचं नाही. मी काय करतोय? म्युच्युअल फंडामध्ये इन्व्हेस्टमेंट करतोय. या रोडला चांगली डेव्हलप व्हायला लागले. कर्ज आता सध्या स्वस्त प्लॉट मिळतात, म्हणजे शेती घेतो, ती डेव्हलप करतो आणि 10 पट पैसे कमवतो. बिल्डर असतील, बरोबर आहे का नाही? इन्व्हेस्टमेंट म्युच्युअल फंडामध्ये काय करतोय? मी इक्विटीमध्ये पैसे गुंतवतोय. फायनान्शियल मॅनेजमेंट कशी करावी, आर्थिक साक्षरता. मराठी माणसाचा हा फारच दुर्गुण आहे. पैसे मिळत नाही असं नाहीये, पैसे प्रचंड मिळतात, पण यांना कळतच नाहीये पैसे कुठं आणि कसे किती खर्च करावे, काय करावे, कसे खर्च करावे, कुठं गुंतावेत. म्हणून 4 वाचा फॉर्म्युला असतो की वाढवा, वाचा, वापरा आणि वाटा. त्याच्यापैकी मी सगळंच केलेलं आहे. काय केलेलं आहे? तुम्हाला करायचं ते. आणि म्हणून शेवटचा असतो तो म्हणजे मॅन्युफॅक्चर असतो. ते खूप अवघड काम आहे. म्हणजे आमच्याकडे धंदा करा म्हटलं तरी कोणता कारखाना टाकतो तुम्ही? धंदा म्हणलं की कारखान्यावाला म्हणतो, असं नाहीये. कुठल्याही क्षेत्रात जा तुम्ही. माझ्या या पुस्तकातला 111 मंत्राचा 60 एका मंत्रात जर सांगायचा ठरला तर तो असा आहे. काय असं आहे की
माणसाचा जन्म अत्यंत दुर्मिळ आहे. सगळ्या प्राण्यापेक्षा बुद्धी आणि वाचा जास्त दिलेली आहे, म्हणून मानवाने त्यांच्यावर राज्य केलंय. वाघ, सिंह, हत्ती जंगलात भेटले तर फडशा पाडतील, पण सर्कस मध्ये रिंग मास्टर बोटवर करतो, तो सलाम करतो. हा सलाम ताकदीला नाही, तो बुद्धीला आणि वाचेला आहे. असा जर जन्म तुम्हाला मिळालेला आहे, हु एम आय, मी कोण आहे, माझा जन्म कशासाठी झालाय, मरण्यापूर्वी मला काय मिळवायचंय, गोल लिहा, गोलबुक लिहा, छोटे मोठे सगळे गोल लिहा. 10 वर्षात, 5 वर्षात, 3 वर्षात, 1 वर्षात, आता काय करायचं ते लिहा. छोटे छोटे गोल अचीव केल्यानंतर सेलिब्रेट करा. सेलिब्रेट म्हणजे धाब्यावर जाऊन करू नका, चौथीने नाही करायचं. सेलिब्रेट म्हणजे की स्वतःची पाठ तुटून घ्या. डन, मी करू शकतो, हे करू शकतो, तेही करू शकतो. यू कॅन डू इट इफ यू बिलीव्ह, देन यू कॅन. तुम्ही करूच शकता, पण त्यासाठी तुमच्यावर विश्वास असेल तर. आणि म्हणून या व्यवसायासाठी, व्यवसायातून पुढे जाण्यासाठी तुम्हाला काय करणं गरजेचं आहे, तर मी सांगितलेला हा मंत्र आहे. स्वतःला ओळखा, आवडीचं क्षेत्र निवडा आणि निवडलेल्या क्षेत्रामध्ये तुम्ही उत्तम आणि प्रतिभावंत बना. काय करा, उत्तम आणि प्रतिभावंत. तुम्ही कुठलंच क्षेत्र वाईट नाही. मला बरेच लोक म्हणतात, सर मला धंदा करायचा, पण कुठला धंदा करावा. म्हटलं का बरं, म्हणजे सगळ्यात कसं आहे, कमी भांडवल, कमी जागा, आणि एकदा बसलं तरी नुसती घंटी वाजली की चेकवर धडा सहाय्य करायला पैसे मिळाले पाहिजेत. जगाच्या पाठीवर असं कुठला धंदा नाही. काय, जगाच्या पाठीवर कुठला धंदा अवघड नाही आणि कुठला सोपा नाहीये. काय म्हटलं मी, त्यासाठी तुम्हाला त्यात जीव टाकायला लागेल, जीव की प्राण. म्हणजे नोकरी म्हणजे 7 तासाचा धंदा असतो, 8 तासाचा धंदा असतो, आणि नोकरी म्हणजे 24 तासाची नोकरी असते. व्यवसाय म्हणजे कोणता व्यवसाय करावा, तर पहिल्यांदा तुम्ही तुमच्या आवडीचा व्यवसाय करा, आवडीचं क्षेत्र निवडा, आणि त्या क्षेत्रामध्ये मला सगळं आलं पाहिजे, टेक्निकल सगळं आलं पाहिजे. मग बघा तुम्हाला हळूहळू तुम्हाला कसं यश मिळतंय ते. नसता म्हणजे काय करा तुम्ही, की लोकांच्या सवयी, लोकांच्या आवडी, लोकांच्या गरजा, हजार धंदे हो. तुम्ही इथं पाहिल्यानंतर बघा बाहेरची माणसं येतात तिथं. आता ते जुना काळात जमाना राहिलेला आहे की चांबारांनी चपलाचा धंदा करावा, सोनारांनी काय सोन्याचा धंदा करावा. म्हणजे तुम्ही जाऊन बघा, काय म्हणजे मारवाडी लोकांनी सगळे सोन्याचे धंदे त्यांनीच करावे. बाटाची एजन्सी घ्यायची, चांबाराचं काम कोण करतंय, मारवाडी करतात का नाही. मग त्यांना असलं फालतू धंदा कोण करेल तिथं, असला धंदा असं करू नका. लक्षात ठेवा, वाईट दिवस आहेत तुमच्या पुढं. म्हणजे आता जर सुधारले नाही तुम्ही, तर मग मात्र खूप अवघड होणार आहे. आणि म्हणून अवघड होण्याच्या अगोदर तुम्हाला पुढे जाण्यासाठी काय करावं लागणार आहे, याच्यापैकी एक क्षेत्र निवडावं लागणार आहे, आणि त्या क्षेत्रामध्ये तुम्हाला प्रतिभावंत बनायचंय. आणि प्रतिभावंत बनत असताना छोटं फक्त त्यासाठी तुम्हाला तुमच्यावर तुमचा विश्वास पाहिजे, तुमच्या गुरुजनावर तुमची श्रद्धा पाहिजे. श्रद्धा आणि विश्वास असेल तर काय होतो सांगू तुम्हाला. श्रद्धा आणि विश्वास असेल तर, ज्ञानेश्वरी वाचली की तुमच्यापैकी कुणी वाचली का, वरात करा. सर्वज्ञानी कीर्तन काहीतरी हे करतो, कीर्तन त्यांनी सुरू केलंय सरांनी. इथं कीर्तन व्याख्यान, मुलालाच कीर्तन सांगतात, करायला सांगतात, ऐकायला. तुमच्यापैकी कुणी ज्ञानेश्वरी वाचली का, मुलींनी वाचली, मुलगापैकी एकही नाही. पाकिस्तानची ज्ञानेश्वरी आम्हाला काय शिकवतो सर, गीता ज्ञानेश्वरी हे पाकिस्तानचे ग्रंथ आहेत. कामचे येतं, कोणाचे येतं, लाज वाटत नाही तुम्हाला काही. जाऊ दे, मी तिकडे लावून जात नाही, मला वेळ नाहीये. पण मला सांगा, ज्ञानेश्वरी कुणी लिहिली एवढं माहिती का, कुणी, ज्ञानेश्वरांनी कितव्या वर्षी लिहिली, 16व्या वर्षी. तुम्ही किती वर्षाचे येतं, 18-20. तुम्ही काय लिहिलंय, बरोबरचं चिन्ह लिहिलं नाही, आय लव्ह यू, एवढं लिहिला. ज्ञानेश्वरी कुठे लिहिली ज्ञानेश्वरी, देवाच्या. खरं ते ज्ञानेश्वरी बद्दल सांगतो तो मुळी. म्हणजे ज्ञानेश्वर 16व्या वर्षी काय ध्यानस्थ बसले होते, त्या गावात एक माणूस मेला, त्याची प्रेत यात्रा चालली होती, वेशीमध्ये टेकली. त्याची जी बायको होती तिला वाटलं कुणीतरी महान तपस्वी, म्हणून ती गेली, पाया पडल्यावर हातातल्या बांगड्या वाजल्या, कारण बांगड्या नंतर फोडतात, बांगड्या वाजल्या. ज्ञानेश्वरांनी डोळे झाकलेले असतानाच सौभाग्यवती भव असा आशीर्वाद दिला, आणि ती रडायला लागली. ती म्हणली, महाराज असा कसा आशीर्वाद दिला. ते म्हणे, काय झालं, माझा नवरा मरून पडलाय आणि तुम्ही सौभाग्यवती म्हणताय, कुठे तुझा नवरा. ते म्हणे, इका इथं पडलाय, चल. ज्ञानेश्वर महाराज उठले, त्याच्या तोंडावरून हात फिरवला आणि म्हटले,
की उठा सच्चिदानंद बाबा उठा. त्याचं नाव सच्चिदानंद बाबा होतं आणि तो उठला, तो घरी गेला नाही म्हणून म्हणतात असं शके 1212 रे टीका केली ज्ञानेश्वरे सच्चिदानंद बाबा लेखकू झाला. कुणी लिहिली आता तरी सांगा? सच्चिदानंद बाबांनी लिहिली. सांगितली कुणी? इथून पुढे ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी लिहिली म्हणू नका. लक्षात आलं का? पैठणचे एक बाबा होऊन गेले. कोण हो? एकनाथ महाराज. पोरांना सांगू दे ना, तुम्हाला सगळं माहितीये. मला या पोरांकडनं अपेक्षा आहे उत्तरांची. कारण सर म्हणले, नगरकर सर म्हणले, सर यांना विचारा जरा प्रश्न, पण ते जास्त विचारले नाही. कारण विचारलं असतं झाकली मूठ 1.25 लाखाची. बरे तुम्हाला सगळं येतं असं करे करून म्हणून ते एकनाथ महाराजांनी ज्ञानेश्वरी बद्दल म्हटलंय. काय म्हटलंय की भाव धरुणी वाचे ज्ञानेश्वरी, भाव धरुणी वाचे ज्ञानेश्वरी, कृपा करी हरी तयार. काय हरी म्हणजे कोण? पांडुरंग. हरी म्हणजे कृपा. जर भाव धरून ज्ञानेश्वरी वाचली तर तो पांडुरंग तुम्हाला प्रसन्न होईल. तुमची ज्ञानेश्वरी म्हणजे तुमचे अकॅडमिक पुस्तक आहेत, तिच्यावर विश्वास ठेवा तर तुमचा हरी म्हणजे इकडे बसलेले हे हरी तुम्हाला प्रसन्न होतील आणि भरभरून मार्ग देतील. पण त्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल? त्यासाठी फोकस करावं लागेल का नाही? करावं लागेल का नाही तिथं? आणि फोकस करता वेळेस तुम्हाला काय करावं लागेल? लक्ष कसं असतं? अर्जुन सर्वश्रेष्ठ धनुर्धर का झाला? कारण बाकीच्याला सगळे काय आंबे बिंबे गड पाखरे बिखरे दिसत होते. अर्जुनाला फक्त त्या पक्षाचा डावाडोळा दिसत होता. तेव्हा द्रोणाचार्य म्हणले सोड बाण. त्यालाही दिसत होता डावाडोळ्याने, मासा दिसत होता. तुमच्या डाव्या डोळ्याने काय दिसतंय? तो का ती? असे जर दोन ती बघत असताल तुम्ही तर तुमचं वाटोळ झाल्याशिवाय राहणार आहे का काही? नाही. ऑप्शन नका ठेवू. ऑप्शन नाहीये. म्हणजे रामायणामध्ये लक्ष्मणाला शक्ती लागली आणि त्या बाबांनी सांगितलं की ते द्रोणगिरी पर्वतावर जडीबुटी ती आणावं लागेल. कुठून आणणार आणि कोण आणणार? रातोरात जायचं, रातोरात यायचंय. हनुमान शापून तुझा हनुमान गेला, बुंग करीत करीत गेला आणि तिथं गेला रात्रीच्या वेळेला. कारण रात्रीतून यायचं होतं परत. त्यांनी पाहिलं इकडं तिकडं, जडी कोणती मोठी कोणती काय ओळखू आहे ना, कारण सगळं डोंगरच होता. मग त्यांनी काय केलं माहिती का? व्हॉट्सअप कॉल लावला. व्हॉट्सअप कॉलवर दिसतं ना ते इकडून तिकडं. त्या हिमालयातून कुठं लावला? रामेश्वरला, जिथं श्रीराम बसले होते. ते व्हॉट्सअप कॉल. अहो ती जडी कोणती आहे जरा बघा बरं जरा. ही जडी आहे काय मोठी आहे? आज केलं होतं त्यांनी? केलं का? नाही केलं. मग काय केलं त्यांनी? हात घातला खाली, द्रोणागिरीच उचलला. हनुमानाचा फोटो आपण एवढा एकच बघतो ना. आणला इथं रातोरात आणि म्हणलं हे घ्या, जडी घ्यायची का मोठी घ्यायची, पण माझ्या लक्ष्मणाला तुम्ही दुरुस्त करा. बरोबर आहे का नाही? तुम्ही ऑप्शनवर जाताय. सर या सेमिस्टरला कोणते कोणते चॅप्टर ऑप्शनला येते? मग तुमचं ऑप्शन झालं समजा, तुम्ही ऑप्शन झालं म्हणून समजा. त्यासाठी तुम्हाला तर तुमची जी आवड आहे, ओढ आहे, ती ओढ कशी असती म्हणजे कशी असती? आम्ही लहानपणी आमच्या गावाने बाजूला शेती आहे, माळरान आहे, पडीक आहे, टेकडी आहे, तिथं आम्ही गुरं चारायला जायचो. पावसाळ्यात कधी कधी पूर यायचा आणि पूर आल्यावर काय आम्ही गुरं चारीत असताना तिकडे पडत आलो. नदीला पूर झाला तर कसं जायचं तिकडं? मग आम्ही काय करायचं? आम्ही पोहायचं शिकलो होतो. भोपळ्याने शिकतात ना पोहायचं. तुम्ही शिकलात का पोहायचं? भोपळ्याच्या मदतीने नदी विहिरीत वगैरे वगैरे तो भोपळा डुबू देत नाही. मग आम्ही गुरं चारायला गेलो. तिकडून आलं कधी नदीला पूर आला की जायचं कसं काय तिथं? मग एक दगड आयडिया यायची. आम्ही आमची गुरं आहेत ना, म्हणजे म्हशी आहेत ना, त्यांना असं पाण्यात ढकलायचं होतं बरं का. पाण्यात ढकललं की ते असं तिरप करीत चालतं. आम्ही त्याचं शब्दाला धरायचं. काय करायचं शब्दाला? आमचे पाय डुब करत पाय टेकत नाहीत खाली आणि असं करीत पलीकडे जायचं. पलीकडे गेल्यावर माझ्या लक्षात यायचं, चला आम्ही हाताने पाणी ओढतो, पायाने डुबडुब करतो. हे जनावरांचे पाय तर खांबासारखे असतात, यांना कसं काय पोहता येतं? कारण त्यांना ओढ, त्यांची ओढ त्या घराकडे असती. तुमची ओढ कुठं चाललेली आहे? मोबाईल आणि त्याचं सिम कार्ड. वडील कष्ट करून, काबाड कष्ट करून तुम्हाला पैसे देत आहेत. त्या मोबाईल मधला डेटा जो आहे तो आलतू फालतू कामासाठी देत नाही. आणि म्हणून काय नाही तर काही नालायक पोरं काय करताय? ते नको ते चित्रण, नको त्या गोष्टी बघतायत. ते मोबाईल आणि सिम कार्ड जसं आहे तसं तुमचं डोकं म्हणजे हा मोबाईल आहे आणि त्यातलं सिम कार्ड म्हणजे तुमची बुद्धी आहे. त्याच्यामध्ये काय फीड करायचं, काय डिलीट करायचं हे कोण ठरवणार? तुम्ही का मी? तुम्हीच ठरवणार. आणि म्हणून तुमची नजर कुठं पाहिजे? ते कष्ट करणाऱ्या माय बापाचे अश्रू कुठे येते? ते वाट बघताय की माझा लाल, माझी ताई उद्या मोठं
म्हणजे कल्पना चावला तिथे गेली, माझी ताई पण माझं नाव काढणार आहे, माझा लाल पण माझं नाव काढणार आहे. लाव आणि काय डोळे लावून बसलेले आहेत. आणि तुम्ही इथं येऊन जर अभ्यास करीत नसताल तर तुमच्या इतके नालायक कोणी नाही तिथं. तुम्हाला आई बापाच्या कुठे जन्म घेण्याचा अधिकार नाही. आणि म्हणून माझे हात जोडून विनंती तुम्हाला, तुम्ही म्हणता मी वगैरे शब्द वापरतोय पण तुम्हाला तीन वाटतं की म्हणजे मी जितक्या अवघड कष्ट करू तितके अवघड कष्ट नाही तो. आज ज्या अम्युनिटीज आज ज्या फॅसिलिटीज आहेत ग्लोबलायझेशन म्हणून लिबरलायझेशन मुळे हे सर मी नगर जिल्ह्यात काय सगळीकडे फिरून आलो. उत्तर नगर डेव्हलप फिरा, कोपरगावच्याही हॉलमध्ये मी तिथं व्याख्यान देऊन आलो, श्रीरामपूरला व्याख्यान देऊन आलो, सगळीकडे तिथं. पण सर मला कर्जत म्हणजे नंबर 1च वाटलं, हे सभागृह म्हणजे आणि नंबर 1 वाटलं. शाळा नंबर 1 आहे, कर्मवीर नंबर 1 येतं, नगरकर सरांचं नावही नंबर 1 आहे. आणि आज तर दुसरे प्राचार्य आपल्याकडे कोण चंद्रकांत राऊत सर आले ते, हे सगळे नंबर 1चे असताना माझा कदाचित खालचा नंबर असेल, कितवा नंबर मला माहित नाही, पण सगळे नंबर 1 असताना तुम्ही नंबर 1 वर का राहू नये? राहू शकता का नाही तुम्ही? नक्की राहताना राहिलं पाहिजे. जिथं जाणार तिथं मी नंबर 1 राहिलं पाहिजे. त्यासाठी काय करावं लागेल? त्यासाठी कष्ट करावं लागेल. आधी कष्ट बघ फळ, कष्टाचे नाही ते निर्फळ. बरोबर आहे की नाही? आमच्या शाळेत जिल्हा परिषद शाळेत पाहिजे तिथं काय आधी कष्ट बघ फळ, कष्टाचे नाही ते निर्फळ. जसं कष्ट करताल तसंच फळ तुम्हाला मिळेल. म्हणून पुढचे म्हणजे आता तुम्ही 11वी 12वी फर्स्ट इयर सेकंड इयर थर्ड इयर पुढचे 5 7 10 वर्षाचे तुमच्या जीवनात अत्यंत अत्यंत महत्वाचे आहेत. या दिवसामध्ये तुम्ही स्वतःला जितकं काय करायचंय म्हणजे जितकं राबता येईल तेवढं राबा. हार्डवर्क नाही पण स्मार्ट वर्क करा. काय करा? मानेच्या खालच्या भागाचा 80% जे उपयोग करतात ते खाऊन पिऊन फार फार झालं तर जगतात, खाऊन पिऊन जगतात. पण मानेच्या वरच्या भागाचा 80% जे उपयोग करतात ते जीवनात यशस्वी श्रीमंत आणि मोठे होतात. तुम्हाला काय व्हायचंय? कोण ठरवणार? तुम्हीच ठरवणार ना. जाता जाता खूप उशीर झालाय, 2 मिनिटात माझे विचार संपन्नवर आहे. तसं तर अजून तास 2 तास सोडलं नसतं, पण मला पुढे जायचंय. काय ते सर येऊन बसले तिथं मला घ्यायला. तर जाता जाता मी एक माझा एक्सपिरियन्स 2 एक्सपिरियन्स सांगायला म्हणजे पुढे एकच सांगतो. का की विमानाचा एक्सपिरियन्स सांगतो. मी बँकेत असताना बँकेच्या कामानिमित्त मी मुंबईला गेलो. पहिल्यांदा मुंबईला गेलो 83 साली गेलो. बँकेचं काम होतं, बँकेचे पैसे एसटी फुकट जायचं. बँकेत गेलो, तिथं आमच्या हेड ऑफिसला गेलो. माझं काम संपलं. पहिल्यांदाच गेलतो तिथं मुंबईचा वाटाड्यात बॉम्बे सेंटरवर पुस्तक मिळालं. त्यांनी कोणती बस धरली तिथं गेलो. तिथं माझं काम झालं. तिथं आमच्या बीडून एक पराग देशपांडे नावाचा माझा कलिग आलता, तो माझ्या ओळखीचा होता. काम झालं तर संध्याकाळी 7 वाजता परत गाडी संभाजीनगरला करायचं काय? त्याला म्हणलं यार पराग तू मुंबईला याच्या अगोदर आला? म्हणलं हो मी बरेच वेळ झालो. अरे म्हणे आमच्याकडे असं म्हणतात की एकदा तरी माणसाने जीवाची मुंबई करावी म्हणजे मुंबई बघावी, त्यामुळे मुंबई बघायची माझी इच्छा आहे. त्याला बघू ना काय प्रॉब्लेम नाही. मी म्हटलं ते बाकीच जाऊ दे पण मला ते विमान कुठे आहे, ते विमान कसं असतं मला ते पाहायचं आहे. त्याला काय सांताक्रूजला गेले तिथं इथून आमकी बस जाती. म्हटलं बस जाती पण ते आपण डबल डेकरने जाऊ. आमच्याकडे कसं आहे हात दाखवून गाडी उभा करा, जनता गाडी बसणार आहे आम्ही काय, त्यामुळे म्हणलं ते डबल डेकरने जाऊ. वर बसून गेलो सांताक्रूजला, विमानतळावर गेलो. तिथं आतमध्ये गेलो. ती खिडकी होती, त्या खिडकीतून असं वर होतं ते आणि खाली विमान उतरले होते. वरून पाहिलं ते विमान खाली उतरलं होतं. विमान पाहिल्याबरोबर माझ्या तोंडातून शब्द निघाला, पराग काय बंबाडची बंबाड आहे विमान. आणि मराठवाड्यातले माणसं बंबाडची बंबाड आहे. तर म्हणतो हो हो तुम्हाला पाटील विमान फार मोठे आहे. देशपांडे फरक काय? तुम्हाला पाटलाचं देशपांडे मध्ये फरक असेल का नाही? मी म्हणतो बंबाडची बंबाड आणि म्हणतो विमान फार मोठे आहे. म्हणलं हो मोठे आहे. मी म्हणलं पराग चला मुंबईहून लंडनचं भाडं किती असेल रे विमानाचं? ते म्हणतो आपल्या जेव्हा मी बीडचा मी बीडचा बरं का आपल्याकडे अशी एक म्हणे ज्या गावाला जायचं नाही त्या गावाचा रस्ता कोणी विचारत तुला जायचं का लंडनला? म्हणजे नाही. मग कशाला विचारतो? म्हणजे ते बी खरंच आहे, खरंच जायचं नाही कशाला विचारायचं. तेवढ्यात एक माणूस आला, तो हिंदीत बोलत होता. माझ्यापेक्षा मी 23 वर्षाचा असेल, 23-24 वर्षाचा असेल. त्याला हिंदीत बोलत होता. क्या नाम तुम्हारा, कहाँ से आए वगैरे वगैरे हिंदीत होतात. आमची हिंदी म्हणजे थोडी जरा अशी मराठवाड्याची हिंदी कशी माहिती का? बागते बागते काय दाखवून आपता नाही तर आमची जरांगी पाटलाला एक प्रश्न विचारला हिंदी. तुम्ही ऐकलं ना तरी पाटील तुम मुंबई को कैसे जाएंगे? उसको क्या लगता है डांबरी 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 जाएंगे. ते आमच्या गावचे जरांगी पाटील आमच्या गावचे.
आमची इंडी ते मला इकडे काय आहे सांगितलं तेवढे. मी विचारलं हा विमान किती मोठं आहे तुम्हाला कळलं की त्यांनी माझी अवकात काय काढली ते म्हणजे तुमची अवकात नाही का म्हणते तिथं म्हणजे जितकी जेवढा आथून असतं तेवढे पाय पसरावे. तुम्ही तुमच्या गावाकडे जायचं तिथं बुम बुम दिसतं ना ते पाखरावर तेवढीच करण्याची तुमची लायकी आहे. त्यांनी माझी लायकी काढली. इतका राग आलता तेव्हा बुटबीट नव्हते आमच्याकडे. माझे आजोबा चपला घासू नये म्हणून चपलावर नाल ठोकायचे. घोड्याला नाल असतात ना तेव्हा ते आमच्या आजोबा असे करायचे तिथं चपला घासू नये म्हणून. तुम्ही मोठे लोक आहे तुम्ही तर त्यामुळे मला वाटलं एक चप्पल काढून तेव्हा ठू राग आला ना कारण आम्ही लगेच आमचा म्हणजे राग येतो डोक्यात. मी आम्हाला रागाबद्दल सांगितलं ना पण दुसऱ्या क्षणाला बोलला अरे आपण मुंबईमध्ये पहिल्यांदा आलो आपल्या कोणी ओळखीचं नाही आणि इथं तर छोटे मोठे राजनन डॉन लोक येतं त्यांनी जर शिट्टी वाजली आणि आले तर आपण आपला मुर्दाच पाडतील. तो घटा 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 राग गिळला आणि मी खूप वाचन केलं. 150 पुस्तकं वाचली होते. मला अकबर बिरबलाची गोष्ट आठवली. अकबराने बिरबलाला विचारलं की बिरबला जीवनात माणसाला यशस्वी होण्यासाठी काय करावं लागतं ते म्हणला हे तो ब्राह्मण माणूस होता तर म्हणला ही गीता वाचा. मी राजा आहे का तू आहे वाचणार कोण तू ते म्हणे कुराण वाचा अंक करा. वाचणार नाही म्हणे तू सांग. बरं वाचतो म्हणे एवढं नाही मला एका वाक्यात सांग. एका वाक्यात उत्तर पाहिजे. जर उत्तर पटलं तर ठीक आहे नाही तर माझी तलवार तुझी मान. ते म्हणला सर मला 1 दिवसाचा वेळ द्या. दुसऱ्या दिवशी वेळ दिला. तोपर्यंत बातमी पसरली सगळीकडं. बिरबल भलता चमचेगिरी करतो नाही का अकबराची. उद्या कंदुरी त्याची कारण त्याला उत्तर देता येणार नाही. बिरबल रात्रभर काहीतरी रेफरन्सेस चाळत बसला. पहाटे 4 वाजता मिल गया बोंबलायला लागला. त्याची बायको होती क्या मिल गया बोले जवाब मिल गया. काय जवाब म्हणे मी इतर सांगणार ये तू दरबारात. 10 वाजता दरबार भरला. आता सगळे उत्सुकता होती का आता बिरबल काय उत्तर देणार ते काय. अकबराने विचारलं बोल बिरबला जीवनात यशस्वी होण्यासाठी काय केलं पाहिजे एका वाक्यात उत्तर दे. ते म्हणला महाराज ज्या माणसाला जीवनात यशस्वी व्हायचंय त्याने असं म्हटलं पाहिजे रोज सकाळी संध्याकाळी एकदा तरी म्हटलं पाहिजे की ये भी दिन जाएंगे और अच्छे दिन आएंगे. ये भी दिन जाएंगे और अच्छे दिन आएंगे. गरीब असेल तर काय होईल तो दुःखी असेल तर काय होईल आजारी असेल तर काय होईल तो ओके 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 ये भी दिन जाएंगे और अच्छे दिन आएंगे. सगळ्यांनी म्हणायचं हो म्हणे सगळ्यांनी. मी पण म्हणायचं हो म्हणे तुम्ही पण म्हणायचं. मग मी ये भी दिन जाएंगे मी राजा आहे तर राजाचा काय होईल रंक होईल नाही का भाडव्या. मी रंक व्हावं असं म्हणे तलवार निघलं. महाराज म्हणे तलवार आमचं मानकडं हजाराची कधी ते काही नाही परंतु तुम्ही का म्हणायचं त्याच्यासाठी सांगतो की राजा की ज्यांच्या लोकांचे असे शून्यातून पुढे जातात ना त्यांची डोक्यात कमी घुटण्याची असते की काय होती आणि घुटण्यात आली की ते चुकीच्या काम करतात अन्याय अत्याचार करतात. तुम्ही पण म्हणायचं की ए बी दिन जा सकते जाएंगे नाही जा सकते असं जर म्हटलं तर तुम्ही प्रजेवरती अन्याय करणार नाही आणि तुम्ही मरेपर्यंत राजा राहताल असं म्हटल्याबरोबर त्या अकबराने त्याच्या गळ्यातली मोत्याची माळ त्याच्या गळ्यात टाकली. मला ते शब्द आठवले ए बी दिन जाएंगे अच्छे दिन आएंगे. म्हणलं ओके एक ना एक दिवस येईल आणि मी विमानात बसल्याशिवाय राहणार नाही. मनात संकल्प केला. तिथून आलो तोपर्यंत मी नोकरी चालली होती. मी एजंट झालो विमा एजंट झाला. मग जोरात काम करायला जोरात काम केलं. मार्च महिना आला. मार्च महिना त्याचा शेवटचा महिना असतो. खूप पार्ट टाइम जॉब केला आणि तेव्हा मला 3000 रुपये पगार होता आणि माझ्या मिसेसच्या नावाने एजन्सी होती. 11000 रुपये कमिशन मिळालं. किती हे 84 मार्च 84 ची गोष्ट आहे. मार्च 84 11000 रुपये कमिशन मिळालं. पगार 3000 रुपये होता. 11000 मला इतका आनंद झाला की मला बस म्हटलं सर आमच्याकडे तिकडे मराठवाड्यातल्या पाटलांना पैसे जर मिळाले ना मिळत नाही जास्ती तुमच्या पश्चिम महाराष्ट्रातल्या पाटलांना मिळतात पण आमच्या पाटलांना जर जास्त पैसे मिळाले तर ते पैसे फुकतात म्हणजे काय करतात बिड्या फुकतील सिगरेटी फुकतील काय जुगारात फुकतील दारू फुकतील नाहीच काय जमलं तर कला केंद्रात जाऊन फेटे फुकतील. कळालं तुम्हाला कळालं एवढं कळलं ओके. तर म्हटलं मी पाटील आहे पण मला हे फुकतात तिथं नाही फुकायचे. मला कुठं फुकायचे बूम मध्ये फुकायचे. कुठं फुकायचे बूम मध्ये. प्लॅन केला बँकेकडून सुट्टी काढली आणि तोपर्यंत माझ्या लग्नाला 3 वर्ष झालते. आम्ही पुरुषार्थ गाजवला होता. मला एक 11 महिन्याचा मुलगा झालता आणि मग प्लॅन केला
उजेडला 15 ऑगस्ट 1984. पहाटे सकाळी 7:15 वाजता फ्लाईट होतं. हैदराबाद ते तिरुपती. बुक काय हैदराबाद ते तिरुपती. तिरुपतीला 2-3 दिवस राहिलो. विमानात गेल्यामुळे आम्हाला तिथून VIP ट्रीटमेंट. तिथं मोठा फ्लॅट दोघांनाच. काय तुम्ही विमानातून आलात म्हणे की तुम्हाला तिथून जायची गरज नाही. त्या एअरपोर्ट तिथून सगळं तिथपर्यंत VIP दर्शन, सगळी VIP ट्रीटमेंट झाली. तिथून परत तिरुपती ते मद्रास म्हणजे आजचं चेन्नई. बुंग काय चेन्नई ते बेंगलोर बुंगच. आणि बेंगलोर ते पुणे बुंग आणि बुंगच. काय पुण्याला आलो 84 ची गोष्ट आहे. आणि मला त्यांचं संभाजीनगर इथली सगळ्यात भारी गाडी कोणती रे तिकडे जायला. आम्ही जनता गाडीत बसणार आहे. ते म्हणे ते तेव्हा एशियात जातो 82 ला. ते म्हणे हिरवी गाडी ना ती मागायची. चल म्हणलं हिरवी गाडी जायचं. आता हे 11,000 रुपये स्वस्त बस होते. स्वस्त बसून देत होते त्या मिशन म्हणायच्या अहो पैसे लावले. म्हणलं आता काही नाहीये. मी 11,000 रुपये हवेत फुकले. पण त्याच्यामुळे जो कॉन्फिडन्स बिल्डअप झाला ना कॉन्फिडन्स मग मागं पाहिलं नाही. मग मी म्हटलं ना तिथं की एकदा नाही 500 वेळेस विमानात बसलो. अर्ध जग पाहून आलो. मग माझ्यासारखा दगड फोडणारा मुलगा जर तिथून त्या गावातून जर एवढा घडू शकतो, एवढा थोडंफार समाजकार्य करू शकतो, तर तुम्ही का नाही? तुम्हीही करू शकता. पण त्यासाठी तुम्हाला चांगलं कर्म करावं लागेल. म्हणून असं म्हणतात कि जीवन का इम्तिहान आसान नहीं होता. जीवन का इम्तिहान आसान नहीं होता और बिना संघर्ष से कोई महान नहीं होता. जब तक न पड़े हथौड़ी की मार तब तक पत्थर भी भगवान नहीं होता. देवाला सुद्धा देवपण मिळायचं असेल तर दगडाचे काठीचे घाव सोसावं लागतात. तुम्ही तर जीवनात म्हणजे माणसं येतं लागणारे कष्ट पडतील तेवढे कष्ट. इथून त्याच्याबद्दल एक संकल्प करा. माझे आई वडील कुठंतरी माझे आई वडील वर गेलेत आता सध्या. ते तिथून बघताय काय माझ्या आजोबांचं स्वप्न होतं. काय होतं जिपडा आणायचं 75,000ची. मी 5 लाखाची गाडी त्यांना घेऊन पंढरपूरला देवाचं दर्शन करून त्यांच्या इच्छेने पंढरपूरला गुलाबजामुची पंगत आंधळ्या पाण्याला खाऊ घातली. ते माझे पूर्वज आत्ताच काल पितृपाठ संपलं ना तिथं. ते वरून मला नक्कीच आशीर्वाद देत असतील. कारण मी माझ्यासाठी जगत नाहीये. काय मला या महाराष्ट्राचे तरुण आता मी फक्त 5-5 पुस्तक दिली. कारण मला महाराष्ट्राच्या प्रत्येक शाळेला हे यशाचे 111 मंत्र पुस्तक द्यायचंय. हे प्रत्येकाने वाचावं. तुमच्याकडे जर नाही आलं मी 25 पुस्तक दिले तर दसऱ्याच्या दिवशी मी याची म्हणजे सॉफ्ट कॉपी म्हणजे त्याला ई बुक म्हणतात. ई बुक लॉन्च करतोय आणि ते ई बुक तुम्हाला